आणि ह्याची लागण तारीख किती आहे? 10 जानेवारी 2025. 10 जानेवारी 2025. आणि आज तारीख काय हो? 5/2/2025. 5 फेब्रुवारी 2025. तर ह्या प्लॉटला आपण आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून अपेक्षा काय आहेत? काय बोंदा मोठा झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा ठाम विश्वास बसेल आमच्या कंपनीवर, असा काय बदल घडला पाहिजे? काय बोंदा मोठा पाहिजे ह्याला, म्हणजे कर्करोग येतो जास्त ते कमी आला पाहिजे. आणि आमच्या राशी कमी पडते तिचे वाढ आला पाहिजे, एवढंच. त्याचा राशीचं ह्याचं काय लगेच आपण 2 महिन्यात होणार नाही. आता आपण आजची तारीख किती आहे? 12 मार्च 2025. आजची तारीख किती म्हणले? 12 मार्च 2025. 25. आजची तारीख काय आहे बरं? 15/4/2025. 15/4/2025. तर ह्या प्लॉट साठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दिलं, तर ती तारीख होती 5 फेब्रुवारी 2025. आणि आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती 12 मार्च 2025. आणि आजची तारीख आहे 15 एप्रिल 2025. आजची तारीख काय बरं साहेब? अजून 12 आहे. 12 जुलै 2025. बरं आजची तारीख काय बरं सर? अजून 12 आहे. 12/8/2025. 12/8/2025 आजची तारीख आहे. आपली ज्यावेळेस थोडक्यात कटिंग होईल किंवा आपला हार्वेस्टिंगला माल येईल त्यावेळेस आपण 7वी अवस्था काढणार आहे. पण आता ही 6व्या अवस्थेला एकसारखी आपल्याला ते लक्ष देते ना. किती फाण्या पडल्यात? 11 12 13वी 12वी 13वी तुमचा गोंडा फणी. म्हणजे तुम्हाला जवळपास 10 ते 11 फण्या धरायसारखा गड आहे. इथं तसंच आता कॅमेरे समोर जरी आता हे बघितलं आपण एकदम, आता ह्या तुमच्या पाईपलाईनच्या कडच आहे. ह्याला जर आपण आता किती फाण्या पडल्यात बघितलं तर आपल्याला इथं पण लक्ष देईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12वा आपला अंगठा आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे. ही जी काही फण्या आहेत ह्याच्यामध्ये जी काही केळ आहेत ह्या केळांना कोर आहे, म्हणजे ताकद आहे. आणि दांडा पण जाड आणि लांब आहे. म्हणजे आजची तारीख काय आहे बरं साहेब? 14 नाही, 21 21/9/2025 आहे. 21/9/2025. तर आपण ह्या प्लॉटची ज्या वेळेस आपण तुमच्याकडे आलो त्यावेळेस पूर्वावस्था, त्याच्यानंतर दुसरी अवस्था, त्याच्यानंतर तिसरी अवस्था, त्यानंतर 4थी अवस्था, त्यानंतर आपण ह्याच्या पाठीमागच्या वेळेस आलतो त्यावेळेस 5वी अवस्था, आज आपण जवळपास 6वी अवस्था काढतोय. आणि हार्वेस्टिंगची आपली 7वी अवस्था असेल. आता आपण ही केळी ज्यावेळेस निस्वनला सुरुवात झाली तर एक 80 किंवा 90% निस्वन ही तुमची किती दिवसामध्ये झाली? 1 महिन्यात पूर्ण झाले. 1 महिन्यात सगळ्यांची कंटिन्यू झाली का जास्त दिवस घेतला वेळ? जास्त वेळ घेतलाय. जास्त वेळ घेतला. आणि आपल्या जी 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे, आपला ह्या केळीचा घड मोठा आहे, वादा लांबडा आहे, असं इतरात आणि आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावली होती ह्यातला एक फरक म्हणलं तुम्हाला काय वाटतंय? आपले म्हणजे फणीतले बी अंतर जास्त आहे, वादीतले बी अंतर जास्त आहे. वादीतला आणि ते व्हिडिओ काढणं आपण काय करतोय, आहे असं बाबा जी काय परिस्थिती आहे ही दावण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे नाही? आता तुम्ही आहे असं जावा पलीकड माग. आता आपण हिथली जी काही पूर्वावस्था आहे, हिथली पूर्वावस्था अशी आहे की हिथल्या झाडापासून 5व्या झाडापाशी आपण उभा होतो आणि हिथं पूर्वावस्थेला ही खाली एक पाईप आहे आणि हिथं एक एअरवाल आहे. आणि ही जी रोड आहे हा कंदर ते केमला जाणारा रोड आहे. आपण म्हणजे आहे असं दावायचं म्हटलं तर. आणि हिथं जी एक व्हायरसनी गेलेलं झाड असेल किंवा जी काय मोडलेलं असेल तर हिथं आपण गेल्या वेळेस ही झाड खूप लहान होतं. आपण गेल्या वेळेस 5वी अवस्था काढली होती त्यावेळेस ही झाड केवढं होतं त्या अवस्थेत दिसतंय. आता ही झाड किती मोठं झालंय, बरोबर आहे नाही? आणि हिथं एक झाड नव्हतं आणि हिथनं आपण पाठीमागं 5व्या झाडापाशी उभा होतो. आणि आता हिथं जरी ही एकदम आता बघा बांधाच्या कडं झाड कसं असतं सांगायची गरज नाही, तरी पण ही कसं आहे पलीकडचं किती फणी, 1 ही 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा अंगठा आहे. 13वा अंगठा आहे आणि 12 चांगल्या फण्या पडल्यात. 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे, 2 फणीच्या मध्ये डिस्टन्स आहे, वादा हिरवागार आहे, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही आहे असं कॅमेरा आपल्या ह्या लोकेशनला थोडक्यात फिरून घ्या. आपण आता गेल्या वेळेस बी जे काय आलतो त्यावेळेस हे कसं होतं, आता कसं आहे, तिकडचं कसं आहे, आणि आहे असं थोडासा कॅमेरा आत पण आणा. आपण आणखी काय जाऊ की आपण आता ज्या 5व्या झाडापाशी उभा होतो हिथली परिस्थिती कसं काय आहे, म्हणजे
इथे असा नाही की बाबा आपण ह्याकडं त्याकडं चलत आलोय, बरोबर आहे का नाही? म्हणजे हिथं आता हिथे किती फाने पडल्यात बघा. आपण हे आता आत बी मोपल्यात, हिथे मोप अजून याकडं 1 इकडची 2 3 4 ह्या 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12 वांक. म्हणजे आपण मागाशी जे बोललो की बाबा तुम्ही कमीत कमी 9 धरलेत, जास्तीत जास्त 11 बी असतील, ते 11 वगैरे इथं गावला आहे. वादी तर सहज मोपलाय आपण. हा. त्याला एक वीत लावली तर ती वितीपेक्षा बी जास्त मोठी. नाही ह्याची जर उंची बघितली तर 8-9 इंच वरच्या केळाची लांबी लांबी येईल नाही याची. जास्त. हा. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आपण नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ही आपल्या केळीचा किती झाडाचा प्लॉट आहे? ही 2250. 2250. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? 10 जानेवारी 2025. 10 जानेवारी 2025. आणि आज तारीख काय हो? 5/2/2025. 5 फेब्रुवारी 2025. तर ह्या प्लॉटला आपण आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून अपेक्षा काय आहेत? काय बोंदा मोठा झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा ठाम विश्वास बसेल आमच्या कंपनीवर, असा काय बदल घडला पाहिजे? काय बोंदा मोठा पाहिजे ह्याला, म्हणजे कर्करोग येतो जास्त ते कमी आला पाहिजे. आणि आमच्या राशी कमी पडते तिचे वाढायला पाहिजे, एवढंच. त्याचा राशीचं ह्याच काय लगेच आपण 2 महिन्यात होणार नाही. हा हा आता आपण 2 महिने शेड्यूल देणार आहे. बरोबर. 2 महिन्यात आपल्याला काय बदल हवा होता, हे नेमकं काय झालं पाहिजे 2 महिन्यात? झाडाची उंची वाढली पाहिजे, बुंदा वाढला पाहिजे. बरोबर. नुसतं वाढत झालं नाही पाहिजे, बुडका बी त्या मापात झाला पाहिजे, डिस्टन्स पडला पाहिजे. तर लोकेशनला जर म्हटलं तर पाठीमागं पोल आहे, शे पाईपलाईन येतं एरवाल. कुठली पाईपलाईन आहे? हे कवर रोपलाय, कवर रोपळं पाणी पुरवठा, पाणी पुरवठा. आणि ही पाठीमागं रस्ता केमकंद रस्ता, केमकंदर रस्ता आहे. तुमच्या 2 बाजूनं प्लॉटचा रस्ता आहे, बरोबर आहे. तर पाहूया आपण येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये जी काय बदल होते ती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटसाठी 5 फेब्रुवारी 2025 ला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन घेतलं होतं, बरोबर आहे? हो. आजची तारीख किती आहे? 12 मार्च 2025. आजची तारीख किती म्हणले? 12 मार्च 2025. 25. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी जे काय आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस आपण इथनंच फोटो आणि व्हिडिओ काढले, बरोबर आहे का नाही? हो म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर हो. फोटो आणि व्हिडिओ काढले ह्याच ठिकाणी. थोडंसं खाली घ्या. ते पहिलं झाड, हे दुसरं झाड, हे तिसरं झाड बघा. ते पहिलं झाड, दुसरं झाड, हे मोठं दुसरं, त्याच्या खाली बारकं आहे, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं झाडापाशी आपण व्हिडिओ आणि फोटो काढले होते. आणि पाठीमागं पोल होता. अशाच लोकेशनला आत्ता पण आपण थांबलोय, बरोबर आहे का नाही? तर 5 फेब्रुवारीला आपण तुम्हाला जे मार्गदर्शन दिलं, बरोबर आहे ना तारीख? 5 फेब्रुवारीला जर आपण तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर आज आहे 12, बरोबर आहे का नाही? म्हणजे 1 महिना आणि किती दिवस झाले थोडक्यात? 7. 1 महिना आणि 7 दिवस झाले तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन देऊन. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत स्प्रे असतील किंवा ड्रिचिंग असेल, किती कसं झालं बरं? वापर कसा केलाय? त्याला 1 ड्रिचिंग 2 ड्रिचिंग घेतल्या. हा. आणि 3 स्प्रे घेतले. म्हणजे रोहरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे. आणि आपलं सिलिकॉन आणि रोहर जमिनीतून आणि गुरथर पण आपल्या एक वेळा दिला, एक वेळा दिलेले. दुसरा डोस आपला बाकी आहे, आणखी घरात शिल्लक आहे. आपण 1 टाइम 2 डोस घेतलेले, बरोबर आहे का नाही? आता बारीक जर अभ्यास केला तर आज मार्केट असं चालतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे मी सांगतो की तुम्ही आम्हाला 2 रुपये दिले आणि आम्ही तुम्हाला एखादी वस्तू दिली का, तर तुम्ही चुकून आम्हाला कसं वापरायचं म्हणून जर फोन लावला तर आमचे फोन लागत नाहीत. आणि नाही लागले तर तुम्हाला शंका जास्त असतात. पण आपल्या वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये तसं नाही. आपल्या वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये तुम्ही रात्रीच्या 11ला जरी कॉल लावला तरी आमचा एकही मार्गदर्शक तुमच्यावरती चिडत नाही. हे काय टायमिंग आहे का फोन करायचा? कारण आपल्या शेतकऱ्याला समजून घेणं हा आपल्या मार्गदर्शकाचं काम आहे. ही आपल्या कंपनीच्या मालकांनी प्रत्येक मार्गदर्शकाला म्हणजे समजून सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्याला समजून घ्या, त्याचे कधीही कॉल येतील. कारण मालकाची तळमळ ही या वापरा बायोऑर्गॅनिकच्या की जर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला समजून घेता नाही आलं, त्यांच्या काही समस्या ऐकून घेता नाही आल्या, त्यांना जर काही समजून सांगता नाही आलं, त्यांना जर आपल्याला थोडक्यात त्या गोष्टी समस्याला जर त्यांना जर आपल्याला त्या समस्येतून बाहेर काढायचं असेल तर समजूनच घ्यावं लागेल.
म्हणजे आणि समजून घेता येत असेल तरच ह्या कंपनीत तुम्ही काम करा, अशी मालकाने प्रत्येक मार्गदर्शकाला दिलेली एक समज आहे. त्यामुळे ह्यात तुमच्या कुणीच कुठला मार्गदर्शक चिनणार नाही, तुम्ही कधीही फोन लावा. आपल्यात असं झालंय का तुम्ही आतापर्यंत मार्गदर्शन घेतल्यापासून फोन लावला आणि उचलला नाही? नाही नाही झालं. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही मार्गदर्शन घेतलं 2 महिन्याचं, पेमेंट पण केलं, मार्गदर्शक फोन उचलत नाहीत, एकदा पेमेंट मिळालं जसं येईन तसं येईन, काय घेणं नाही देणं नाही. आम्ही तुमच्याकडे 1 महिन्याच्या आसपास आलेलोय, आलाय म्हणजे 1 महिन्यानं आज 7 दिवस झाले व्हिजिट झालेली झाले. आणि पुढच्या पण होणार आहेत. मग मला काय म्हणायचं बघा, तुमचं आता ह्याला जमिनीतनं जी काही ड्रिचिंग आहे, रोहवर आणि गुरथरची झालेली, आणि रोहवरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे झाले. आणि जी ह्याच्या खालीच प्लॉट आहे, आता आम्ही मुद्दाम थांबून ह्या साईडचा हा आणि खालचा तो, तर त्याची लागण संगतीची हे आणि ती नाही ती लेट आहे. लेट आहे, ती किती दिवस लेट आहे? 1 महिन्याची फरक आहे. 1 महिन्याचा फरक आहे. त्याला वापरला आपण, नाही वापर मग तुम्हाला त्याला नाही वापरलं आणि ह्याला वापरला, असं तुम्हाला 1 2 बदल काय वाटतोय? फरक जाणार की ह्या जे हाईट पण जास्त वाढली, पानं चांगली, ती पोगा चांगला निघला ह्याचा, पोगा चांगला निघाला काय नाही आणि किळीवरती गडदपणा आहे, आहे की काळोखीचा, काळी बरोबर पण आहे का नाही? आहे. आता बारीक विचार केल्यानंतर कांद्यामध्ये किळी, आहे की किळी अशी दबागली नाही नाही की बाबा टेम्परेचरला वय खाणं, वेळेत त्याचं बाबा खालीवर होणं, नाही तसे नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे खालीवर किळी झाल्यानंतर बरोबर तुटाळी होणं. तुम्ही आता हे वापरा बायोनिकचं जे मार्गदर्शन चालू केलं, तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली ह्याच्यानंतर, चालू केल्यानंतर? नाही टाकलं म्हणत, एखाद दुसरं टाकलेलं आहे, झालं टाकलंच नाही. आणि आपली टोटल झाडं किती दा? ही 2250 आहे ती. 2250. मग मला काय म्हणायचंय, आता हा रोड जो आहे कॉर्नर, हा इकडे केमला जातो, हा पुढं मधनवी केमला जातो, केमला जाते. आणि हा इकडे सातवलीला जातो, हो. आणि हा रोड सरळ कंद कंदरला जातो. हा थोडक्यात चौक आहे, आणि ह्या चौकाच्या पश्चिमे साईडचा, Plot. म्हणजे इकडे पूर्वेला तोंड केल्यावर डाव्या साईडचा प्लॉट आहे, आहे. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही जे आता हे अगदी धाडसी निर्णय घेतला, आमच्या समाधान भगत सरांकडून मार्गदर्शन घेतलं, तर ही जी धाडसी निर्णय घेतला, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल ही घेतलेला निर्णय आणि भेटलेला रिझल्ट, इतर शेतकऱ्यांबद्दल वापरा बायोनिकचं मार्गदर्शन, प्लॉट एकदम खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, तुटाळी जास्त झाल्यावर वापरलं पाहिजे, लागण करून एक 8-15 दिवसांनी वापरलं पाहिजे का, खूप काय प्रॉब्लेम मध्ये प्लॉट आल्यानंतर, खूप काय तारांबळ झाल्यानंतर सुरुवात केली पाहिजे वापरा बायोनिकची, ही सुरुवात कधीपासून केली पाहिजे? सुरुवातीपासून असल्यानंतर अडचण येणार नाही. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आता जर आपण कशी जरी नजर मारली, थोडासा प्लॉटवरती सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित दमाने एकदम फिरून घ्या, आता आपण कसा जरी प्लॉटकडे कशी जरी नजर टाकली, आपल्याला प्लॉट असा खालीवर जाणवतोय, नाही एक पण नाही सारखंच आहे. आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं ह्याच प्लॉट, हे जी रोप आहेत, ह्याच्या बरोबरची जी रोप आहेत ती खालच्या प्लॉट मध्ये थोडीसं कोपरा लावलाय तुम्ही, लावलाय. बरोबर का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय वेगळं पण दिसते? त्याची हाईट आणि ह्याची हाईट लय फरक आहे. लय फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे पानाची एकाच वेळेची रोप लावल्यात, फक्त त्याला वापरला आणि ह्याला वापर, वापरलं नाही. बरोबर आहे. आणि आपला प्लॉट रस्त्याच्या कडेला आहे. आता साहेब पण आलं, तर त्या दिवशी पण मी आलतो त्यावेळेस एक साहेब आलते, येणारे जाणारे तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल काय म्हणतात? त्याला पहिल्या रानात पीक काय होतं म्हणते ते, हं. पहिले असे मका रान असून सकट एवढी केळी चांगली कशी आली, म्हणजे तुम्ही मका खाल्ली ह्यात. त्यात मका खाल्ली. आता बघा, मका ही रानातलं खस खाणारं पीक आहे, ही मी सांगायची गरज नाही कोणाला, नाही आपल्या सगळ्या शेतकऱ्याला माहिती. मका केली, कुठलं पीक त्याच्यामध्ये चांगलं पाहिजे असं येत नाही, कारण ती मका ही खादाड पीक आहे, ती खाती भरपूर, पण त्या रानात शिल्लक जास्त काही ठेवत नाही, ती वैयक्तिक खाते, आणि त्याच्यात कुठलं पीक घ्यायचं म्हणलं की ती पाहिजे असं येत नाही, नाही घेत. बरोबर आहे नाही? म्हणजे साळुंग साहेबांनी तुम्हाला ती एक अजून थोडक्यात क्लिव दिलं की अगोदर काय होतं. तुम्हाला शेतकरी विचारतात, अगोदर तर मका होती, मग केळी कावा लावली, कसं काय एवढी चांगली आली? मग मला काय म्हणायचंय, जे काही वाटणी येणारे जाणारे शेतकरी आहेत, जे नवीन असतील जुने असतील केळी क्षेत्रातले, तुम्हाला ते विचारतात की तुम्ही काय केलं, केळी चांगली आली. साहेब आपलं नाव काय बरं, थोडंसं मोठ्या आवाजात सांगा बरं. माझं होय, हा हा, विजय पोपट कवडे. विजय पोपट कवडे साहेब. कवडे साहेब, आता तुमचे हे कोण आहेत हा? साहेब भाऊकी, मग बंधुराजच असते ना, भाऊच असते ना, गावकी म्हणजे बंदरच नाही, मग काय काके चुलता काय शक्य चुलते. सख्खे चुलते तुमचे हे कवडे साहेब, बरोबर? हा. आता मी तुम्हाला का विचारलंय बरं काय का, विषय असा आहे की आम्ही वापरा बायोनिक कंपनीचे सर्व मार्गदर्शक आहेत. आज मार्केटमध्ये खूप मार्गदर्शक फिरतात, अगदी शेतकरी स्थळमळे म्हणूनच फिरतात, तो पार्टी वेगळा आहे, आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं पण नाही. पण आज जबाबदारी घेणारे मार्गदर्शक खूप कमीत, आता गेले 2 साहेब. नाही असू दे की, जबाबदारी घेणारे मार्गदर्शक खूप कमीत, आणि जबाबदारी घेणारे मार्गदर्शक जे पण आहेत ते मी म्हणतो द्यावा समान आहेत माझ्यासाठी. का तर आपला कष्टकरी शेतकरी ज्या वेळेस तो त्याच्या जमिनीत कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, त्याचं पीक ज्यावेळेस वय खातं आणि वेळ जाऊन पीक वय खाल्ल्यानंतर जीव वाईट वाटतं स्वतःला, ती कोणाला सांगायसारखं नसतं. आणि येणारे जाणारे एकच सल्ला देतात,
मोडून टाका राव, दुसरा प्लॉट करा काहीतरी, ह्यात काय यायचंय, खाली वर झाला आणि कवा यायचा आणि काय कशाला बसलाय झटत, ही सल्ला द्यायला प्रत्येक जण तयार आहे बरं का. पण आज विषय काय आहे, तुमचा प्लॉट चांगला आला तर प्रत्येक जण तुम्हाला ही पण विचारतोय की साहेब प्लॉट लय चांगला आला ना, अगोदर काय होतं, ही किळी तुमची अशी अगोदर दिसली नाही, पण आता एक अचानकच असं वाटतं की तुम्ही कधी किळी लावली आणि किळी तर चांगली आली. म्हणजे ही आपली माणसं तशी कुबेवणी बोलत नाही, पण नजरेला जी दिसतं ती बोलत असतात आपल्याला. चांगलं आलं तर चांगलं म्हणत असतात आणि खराब आलं तर खराब बी म्हणून आपल्याला सांगत असतात. पण एक आहे की ज्या वेळेस आपली तारांबळ होती त्यावेळेस जग आपल्याला हसत असतं आणि आपली तारांबळ अगदी हसू हसू बघून हसू हसू इतरांना सांगत असतं. पण आपलं ज्यावेळेस चांगल्या प्रगतीपथावरती आपण जायला सुरुवात होती आणि आपलेच जे हसणारी मंडळी आहेत त्यांचं हसणं थोडं कमी होतं बरं का, हसणं सांगणं पण कमी होतं. आता हे जी जाहिरात आहे ना, ऐका, जसे बरं का, हिथे आपले जे आहेत ना शेजारी मित्र मंडळी कुणी पण, तुमचा प्लॉट जर हा बिघडला ना, मोडून टाका म्हणून सल्ला लय देतील बघा बरं का मी काय म्हणतोय. पण ज्या वेळेस आता हा तुमचा प्लॉट एकदम सुंदर सुदृढ आलेला आहे, तर आता हे जे असे बोलणारे कुणी पण आहेत हे कुणालाच म्हणणार नाही की त्या कवडे साहेबांनी काय वापरले, त्यांना विचारा, त्यांचा प्लॉट लय चांगला आलाय बरं का, काय वापरतात माहित नाही पण प्लॉट चांगला आहे, असे सल्ले कमी देणार आहेत. फक्त एक म्हणतील, हा होय राव हाय चांगला, हा होय राव ती मी बघितलं राव लय प्लॉट खराब आहे, हा असे बरोबर एवढं बोलतील. पण असं कोण म्हणणार नाही की याला त्यांच्या बरोबरची कीड मी बरेच जणांनी लावलेली त्यावेळेसची बघितली बरं का, त्याच्यात हा प्लॉट उजवा आहे, त्या साहेबांना शेतकऱ्याला जाऊन तुम्ही भेटा की काय वापरले बाबा, तुम्ही पण ती वापरा साहेब, तुमची केळी खूप खराब झाली, असं सहजी कोणी कोणाला सांगत नाही साहेब. मग मला काय म्हणायचंय, जर समजा तुम्हाला 10,000 रुपयाची गरज आहे आणि मी उसने दिले, उसने दिना, मी दान नाही करणार कोणीच कोणाला, मग मी उसने दिले तर मी तुम्हाला मागन का नाही परत. पण जर वापरा बायोरेनिकचा सल्ला दिला की वापरा बायोरेनिक वापरा आणि वापरल्यानंतर तुमचा प्लॉट बाग कसा येतोय, तर मला काय म्हणायचं, दिलेला सल्ला माघारी घ्यायची काय गरज आहे का, समोरचं चांगलं होणार आहे का नाही. मी तुम्हाला 10,000 दिले, मी काय म्हणतोय, तुम्हाला गरज आहे, आपलं नातं समजा चांगलं आहे, ओळख आहे एकमेकाची, थोडंसं अडचण आली, तुम्ही म्हणले मला साहेब 10,000 रुपये समजा उदाहरणार्थ मी दिले बी, तर मी तुम्हाला माघारी मागणार आहे, ध्यानात ठेवा. पण सल्ला दिला एखादा, फुकाट सल्ला आहे, सल्ला फुकाट द्यायचा आहे की साहेब मी असं पाहिलं युट्यूबला फेसबुकला वगैरे की वापरा बायोरेनिकचे रिझल्ट खूप छान आहेत, आणि त्या पण शेतकऱ्यांनी थोडंसं सर्च केलं युट्यूबला किंवा फेसबुकला किंवा गुगलवर की वापरा बायोरेनिक काय आहे बाबा, आणि त्यांनी पण 10, 20, 15, 50 व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी पण ठरवलं की खरंच ही शेतकरी हिताचं आहे, आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर आपण शेतकरी वाचवायचं काम करतोय का शेतकऱ्याला गाडायचं काम करतोय, वाचवायचं बरोबर आहे का नाही. कारण आज मला काय म्हणायचं, कुठलाही पिक्चर असू द्या, कुठलंही नाटक असू द्या, ते जे शूटिंग चालतात ना, त्या 5-5, 10-10 मिनिटाच्या शूटिंगा 2-2, 3-3 दिवस चालतात. ते डायलॉग, ती सगळं, ती कॅमेरा, ती सगळं, त्याला 10-5 जण नटापटा करायला, ती सगळं, ती खूप मोठं नाटक असतं. म्हणजे रंगाला आणायसाठी त्यांचं खूप सगळे अपघात असतात. पण मला काय म्हणायचंय, ऍग्रिकल्चरमध्ये नाटक करणं ह्या कॅमेऱ्या पुढं कुणाचंच काम नाही. तिथं कुणीही नाटक करू शकतो, मी बी करू शकतो त्या ठिकाणी, कारण ती एक ठरवलेली स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं बोलायचे. हिथं स्क्रिप्ट कुठली ऍग्रिकल्चरला चालत नाही. हिथं ही झाड मुख आपल्या बरोबर बोलतं करणं म्हणजे फक्त वापरा बायोरेनिक वापरूनच ते शक्य आहे. ह्याची प्रचिती आपण एक देण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या शेतकरी मित्रांना करतोय. त्याचं कारण असं की आजच्या कंडिशनला बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 महिना झालं, 2 महिने झालं, 1.5 महिना झालं, 3 महिने झालं केळी लागण केलेली आहे, वय खाती टेम्परेचरनी रोपं चालल्यात, इसन लेवणी होत्या, थोडक्यात ती असं मान टाकलेवणी होते, रोपानी पाला असा एकदम खाली होतोय आणि प्लॉट गच्चा धरतोय. बरेच असे प्लॉट आहेत की आता जिवंत दिसतात 2-2, 1.5-1.5, 3-3 महिन्याचे, पण त्याचे पाले पाहिजे तेवढे निघत नाहीत, गच्चा धरलेला आहे, वय खाल्लेला आहे. आणि त्या शेतकऱ्याला पाहता पाहता असं वाटतंय की माझ्या प्लॉटचं काय बाबा मी कुठं कमी पडलोय. कमी तर कुठलाच शेतकरी पडलेला नाही, त्याला खतं टाकतोय, पाणी टायमिंगला देतोय, वेळ देतोय, खुरपण फिरपण जे काय असेल, फवारणी ती पोगा भरणी सगळं करतोय, पण प्लॉट वय खातोय. साहेब काय चूक आहे आपल्या शेतकऱ्यांची, काहीच नाही, आपला तेवढा आबतोय का नाही. पण ज्या वेळेस तो प्लॉट कुठलाही असेल, केळी असेल किंवा इतर असेल, रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणजे प्लॉट टवटवीत वाटत नाही, त्यावेळेस साहेब प्रत्येक शेतकरी सुकलेला आहे आपल्याच रानात आल्यावर. त्याला काय सांगून, कोणापाशी मी रडून मी आता काय करू, ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातोय. मी आता काय करू ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढलंय वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून, आणि ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की जेणेकरून आज आपण म्हणतो ना, मी काय करून माझ्यासाठी कोण आहे, हा शब्द असतो स्वतःच्या मनाला, ती कोणालाच बोलू शकत नाही. मी काय करू आणि माझ्यासाठी कोण आहे, तर मी अगदी हात जोडून सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक आहे. अगदी तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे, तुमच्या बांधावरती येऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन देणार आहे.
वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक आहेत आणि त्याचे रिझल्ट परत परत येऊन आपल्या शेतकरी मित्रांना लावणारे आम्ही प्लॉटवरती येऊन दावण्याचा हा प्रयत्न का करतोय की तुम्हाला एक विश्वास असावा, भेटावा आणि तुम्हाला दिसावा. कारण ह्या नजरेवरतीच आपण सगळे विश्वास ठेवतोय. ह्या नजरेवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर 100% तुमचं पीक कुठलंही असू द्या, वापरा बायोरेनिक तुम्हाला उत्पादन 100% वाढवून देईन. आणि ते असं वाढवून देईन की आता बघा आपला शेतकरी अडचणीत कुठं कुठं आलाय. मी सांगतो साहेब, आज मला सांगतील माझं चुकतंय का बरोबर आहे की आपला शेतकरी अडचणीत कुठं आलाय. आपण आपल्या पद्धतीने शेती करतो, करीत असताना खतं वगैरे टायमिंगला सगळं देत असताना आपला प्लॉट ज्यावेळेस गच्चा धरतो, थांबतो, वय खातो, टेम्परेचरला बळी जातो, त्यावेळेस जो खर्च होतो आणि मानसिक त्रास होतो होतंय. तो खूप कठीण असतो. आणि त्यावेळेस झालेला खर्च कोणालाच परत मला आता रिटर्न द्या म्हणून आपण बोलू सुद्धा शकत नाही. पण वापरा बायोरेनिक जर घेतलं तर तुमचा प्लॉट वय खात नाही, गच्चा दर येत नाही, टेम्परेचरला बळी जात नाही, तुटाळी होत नाही, व्हायरसला बळी जात नाही. हे जे प्रचिती, आता तुम्हीच सांगा आपल्या ह्या प्लॉटमध्ये व्हायरसची झाडं किती निघाली? 2-3 असते ती. 2-3 व्हायरसची झाडं आहेत. झाडं किती आहेत आपली टोटल? 2250. 2250 झाडात 2-3 व्हायरसची झाडं आहेत. तुटाळी किती झाली आपली? काय नाही म्हणलं जमा आहे. नाही म्हणल्यात जमायत 2-3 झालती तरी मी म्हणतो. हा गच्चा किती प्लॉटने धरलाय, म्हणजे किती झाडांनी धरलाय? नाही कुठंच नाही. खाली पोगा कुठं कुठलाय का? नाही टेम्परेचरला बळी गेलाय का? नाही प्लॉट पिवळा वाटतोय का? नाही काळू घ्याय भरपूर आहे. म्हणजे सर्वांगीण विकास म्हणलं तर वापरा बायोरेनिक. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर आहे की? साहेब? तुम्हाला काय वाटतं साहेब? आता आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरले बरोबर. आता आपण इथं मुद्दाम का उभा राहिलोय की आपल्याला सगळंच दिसतंय, पोगा गुतलेला नाही, क्लिअर निघतोय, हेच नाही, थोडंसं गोगरे सर पोगा टाईट आहे. आता आपल्याला फक्त आपल्या शेतकरी मित्रांना काय दावायचंय की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुम्ही वापरलंय, पण जमिनीत काय बदल झाला? आपण जमिनीतला बदल बघू. बघा सर थोडस इकडे बघा, ही जमीन कशी पोकळ झाली आणि कशी झाली बघा, चाळून माती टाकली म्हणे. हे बघा हात कसा जातोय बरोबर, एकदम मोकळी झाली, बरोबर. सारखी हे बघा आहे का मोकळी? हे बघा आता इथं मी नुसता गुडघा टेकला. हे बघा गुडघा नाही पाहिजे चेकलायचं कसं रवत आहे. म्हणजे हे आपण का धावतोय असं की जमीन ही एकदम पोकळ झालेली आहे. म्हणजे इतकं का धावायचं आपल्याला की ही जमीन पहिली कशी होती साहेब? मी काय सांगायची गरज नाही, तुम्ही सांगा कशी होती अगोदर? कडक होती. कडक होती का नाही? आता चपत्ती झाली म्हणून जाणवते का नाही? जाणवती. कारण मी मुद्दाम हात का घालतो, विषय काय आहे, ही हात आहे ही काय एखादं म्हणजे माझा हात म्हणजे काय लोखंड नाही किंवा खुरप किंवा कुदळ नाही. हे सहज असं टाकलं की जरी कुदळ टाकली तरी ते थोडक्यात ढिकुळच निघतो जमीन निभार असली. हिची आपत्ती काय, मी त्याला एखादा मंत्र मारून असे बाबा आता मी शूटिंग काढतोय थोडस भुसभुशीत हो लागल, एखादा मंत्र मारला मी तर असं काही घडू शकत नाही जमिनीत. तर घडू शकत नाही ना कसं करेन. कारण ही जी आहे ती धावतोय आपण, इथंच नाही इथं धावू तिथं कुठं बघितलं ना तशीच झाली शेत. हात का जातोय सहज जातोय. सहज. हा हो, आणि माती कशी बघा, तेव्हा मुळी पण आली ह्याच्यात पांढरशी. ही माती कशी या केळीची मुळी सुद्धा आली तर पांढरी शिवीत मुळी मोकळी एकदम शिकत नाही. आहे का नाही? ह्या गोष्टी हाताला लागली का माती, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर आपल्याला आपण जमिनीतला एक बदल लावला आता. चिकणीची माती आहे आणि मरोळची माती असल्यासारखी माती. होय ना? चिकणीची माती, चिकट असते माती. चिकणीची माती आहे का ही? चिकट चिकणीची राहण्याची हा. पण माती पण तुमच्या हाताला एक कण सुद्धा नाही सगळी आपण पाहू आपल्या लोकेशनला जाऊन कसं काय आपण जमीन तर लावली जमीन आणि जमीनच नाही इथे एक बघायसारखं आहे बघा. थोडंच पुढे या. हे बघा. आता ही जी कांदा आहे का, आता ही ड्रिपच्या कडेचा कांदा आहे, ही कांद्याची साईज बघा बरं का, जारवा. आणि आता मी एक हितला आतमधला उपटतो. ही चांगला आहे बरं का, हे चांगलाच उपटतो. ह्याचा जारवा आणि ह्याचा जारवा ही बी चांगलाच आहे, रगीला आलाय. पण जारव्यात हे पाती दोन्हीच्या बी चांगल्यात, पण जारव्यात फरक साईज मध्ये एकदम चांगला उपटलाय. तशी जर बघितले हे ही सगळे बारके आहेत, हे सगळे बारके आहेत, ही पण बारक आहे. हे इकडे इकडे बघा, हे ही सगळं बारकच आहे. पण ह्याच्याकडली जी कांदा आहे हीच फक्त मोठा. म्हणजे आपण ही इतकं कांदा होतोय की ड्रिपच्या कडेच त्याला पोचतंय बाबा भरपूर काय आहे का नाही, आणि आतमध्ये त्याला काही भेटत नाही. म्हणजे आपण ही मुद्दाम फरक का धावतोय ह्यामुळे त्याला थोडक्यात मधल्या साईडचा आहे आणि हा ड्रिपच्या कडेच आहे, त्यामुळे ह्याच्यापेक्षा डबलच आहे डबलच आहे. का नाही. कारण दिसतोय समोर आपण काय बोलायला, पण
जरी ह्याला जारवा डबल असला ह्याची पात तेवढीच आहे. हे बघा उंची बघितली तर हे बघा, दोन्हीची बी सारखीच आहे. पातीत जाडी जास्त हे बघा, दोन्हीची सारखीच उंची असते उंची सारखी. सारखीच आहे. फक्त साईजला कमी आणि मुळेला कमी. उंची बरं, आता मुळेल जास्त असल्यावर पुढे काय होईल कुणी सांगायची गरज नाही. ज्याच्याकडे नाते गोते भरपूर आहेत त्याच्या कुठल्याही कार्यक्रमात भरपूर आयर होणार. आता ह्याला नाते गोते कमीत. आता ह्या पुढे काय जास्त सांगण्यात अर्थ हे बघा साहेब, हम्म. ह्याच्या पातीच्या जाडीत आणि हम्म. त्याच्या पातीच्या जाडीत बी फरक आहे. नाही की नाही, बारीक बघितलं दिसते की ते. पण मुळीवून सगळं लक्षात येते. मुळीहून कारण मुळीच थोडक्यात ज्याला गोतावळा जास्त आहे ना त्याला अडचण काय नाही असं मला म्हणायचं. आपण जमीन पण दावली आता बघितली उकरून. जमीन कशी वाटते तुम्हाला? भुसभुशीतच आहे. बरोबर आहे ना. मग आता ही जी आपण एवढं सगळं चाललंय, फक्त आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत खूप काय अगदी मोठ्या मनाने कुठतरी पुढचं काहीतरी एक स्वप्न पाहत असतो प्रत्येक शेतकरी, की मी ही पीक केल्यानंतर माझ्या लेकराचं, माझ्या मुलीचं, मुलाचं हे शिक्षण होईल, ते शिक्षण होईल, पत्र्यात सलाप होईल, सलापाचा बांगला होईल, काहीतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं आहे का. प्रत्येक पिकावरती स्वप्न असतं आणि त्यासाठी ती अहोरात्र कष्ट करत असतो. ह्या अशा कंडिशनला आता किती वाजले आता कोकणे सर? 1:45. मला काय म्हणायचं, अशा कंडिशन मध्ये आपण उन्हात उभा आहेत साहेब, ऐका सूर्य डोक्यावर आहे काय कमी थोडासा. मग मला काय म्हणायचं, अशा कंडिशन मध्ये बरेच लोक एसी मध्ये फॅन मध्ये सावलेले आहेत, झोपल्यात, कोण कोण अगदी टीव्ही बघत आहे, कोण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण आपण उभा कुठे आहेत? शेतीतच आहे. असं आहे का की तुमचा प्लॉट लय चांगला आलाय, तुम्हीच आम्हाला 4 फोटो काढलेत म्हणून आम्ही कुठेतरी डांबरीच्या कडल गप्पा हाणल्यात आणि इथं उभा राहणं राहतात तिथं उभा राहून साहेब आमचा रिझल्ट कसं काय वापरावा नाही, असं काही चर्चा आहे का आपली? नाही नाही नाही. म्हणजे आपण साहेब इतक्यापर्यंत का सांगतोय की ज्या वेळेस आपण एकामेकाशी चर्चा चलते आणि तुमच्या मनातलं मी माझ्या मनातलं तुम्ही बोलता, त्यावेळेस आपण चहा पाणी नाश्त्यापर्यंत एखाद्याला मुक्कामाला राहापर्यंत आपलं बोलणं चलतं. पण हे झाड ह्याच्यापाशी आपण 1 तासभर जरी आपली परिस्थिती चांगली किंवा बेकार आहे म्हणून जरी सांगत बसलो तरी हे झाड हलन का? नाही. ह्या झाडाला जर म्हणलं साहेब माझी परिस्थिती खूप गरीब आहे, तुला चांगलं यावं लागेल, येईन? नाही येणार. तसे बरं, ह्याला उलटा अजून आपण असं सांगू, मी गावातला सरपंच आहे, मी गावातला पोलीस पाटील आहे, मी गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे किंवा मी गावातला एक ग्रामपंचायतचा सदस्य आहे, तुला नीट यावं लागेल नाही तर बघ. ह्याला दम टाकू शकतो आपण? नाही. बरं, ह्याला दम बी नाही, ह्याला एवढून सांगू शकतो? बरं, ही दोन्ही सांगितलं ते ऐकू शकतं? नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, मला पाहिजे ती द्या, तुम्हाला पाहिजे ती मी देतो. उत्तर सरळ आहे आणि हे सरळ उत्तर काढण्यासाठी आपण इथं आज उभा राहिलो. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची काय तारांबळ झाली, केळी लावून खालीवर झाली, तुटाळी झाल्यात, अगदी टेम्परेचरला ह्याला बळी चालली आणि अशा तुमच्याच अवस्थेसारखी अगदी केळी आहे पण केळी उचला नाही आणि आपली केळी उचलली, तर हा अनुभव तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल? का सांगाल विचारतोय की जी तारांबळीत चालल्यात ती तरी आपल्याला वाचवता येते, म्हणून तुम्ही काय सांगाल? काय प्लॉट वापरल्यानंतर म्हणजे चांगलंच येतंय, पितळ होत नाही, सरासरी हाईट वाढते, गता धरत नाही, पान चांगलं निघतंय नवीन येणार. आहे का नाही? म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. नाही नाही वापरा बायोरेनिककडे आलो म्हणजे आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. नाही ना, बरोबर आहे. त्यांनी वापरा बायोरेनिककडे वळावं बाबा, कारण कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये नाही असं मला म्हणायचं. नाही. म्हणजे इतक्यापर्यंत मी काय बोलतो साहेब, इतर काहीतरी करण्यापासून आपल्याला इतर तर तुम्ही आता सगळंच आपलं शब्दच आहे पहिल्यापासून, तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोरेनिक ऍड करायचे, पण तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करून वापरा बायोरेनिक तुम्ही कसल्याच प्रॉब्लेम मध्ये नाही. नाही. बरं, तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं वापरा बायोरेनिक सोडून इतर बी ऍड करीत असता गपचिप प्रत्येक शेतकरी. मग ज्या वेळेस अडचण येतात त्यावेळेस सगळे सल्ला देतात. काय सल्ला देतात? साहेबराव किती महिने झाले एवढं लय व्हायरस लय तुटाळे काय राव, ते ह्याचा प्लॉट बघा तुमच्या बरोबरच लावला राव, ते चांगला आहे. हा, सहज माणूस म्हणतं आणि दुसरं काहीतरी करा. मग ती त्यांचं ऐकून घेणं बरं आहे का येता जाता केळी एकदम जबरदस्त आणली बरं का साहेब, कुठली रोप आहे कुठलं काय हो हे ऐकणं चांगलंय? ऐकणं कुठलं चांगलंय? चांगलं चांगलं ऐकणं चांगलंय का? त्यांनी येणार जाणार काय आपल्याला पैसे दिले नाहीत काही पण प्लॉट लावायला किंवा शेती करायला, पण ते जाता जाता सहज म्हणतात साहेब प्लॉट बिघाललाय राव तुमचा, काही घेणं नाही देणं नाही. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी? हो आहे. तुम्ही काय सांगाल साहेब, आपले जे काही महाराष्ट्रातले तमाम शेतकरी बघत आहेत, हे जे आमचं वापरा बायोरेनिकचं जे काय चाललेलं आहे, हा छोटासा प्रयत्न शेतकरी पुराव्यानुसार वाचवायचा. पुराव्यानुसार म्हणजे ह्या प्लॉटची वापरण्या अगोदर आपण साहेबांची एक शूटिंग आणि फोटो ह्याच ठिकाणाहून काढलेत, आता पण तिथंच उभा आहे. तर ही जी झालेला बदल आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण आता तुमची भावकी आहे, तुम्ही शेजारी आहेत, तुमचे ते चुलतेत आणि का तुम्ही त्यांचे पुतणेत, तर तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन साहेबांनी तुमच्या वापरलेलं आहे,
तर हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. कशासाठी वापरलं पाहिजे? की तारांबळ आपली होऊ हो नये नाही. म्हणून वापरलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्हाला हे बघून कसं वाटतंय आता? प्रसन्न वाटतं का नाही? चांगलं वाटतं. कारण चांगलं कुणाला आवडत नाही असं कुणी बोलूच नाही. ओके. तर तुम्ही बरं का जसं घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी कवडे साहेब माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, गाव, वडशिवणे, तालुका. तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता ही जो रोड आहे इकडे कंदरला जातो आणि इकडे केमला जातो, बरोबर आहे का नाही? आणि सरळ सातोली. सातवली जातो. ही थोडक्यात चौकातला हा प्लॉट आहे कॉर्नरवरचा. इकडे वडशिवणे, इकडे कंदर, इकडे सातवली आणि खाली सरळ गेलं तर केम. असं बी केमला जाता येतं ना असं बी केमला जातं. आजची तारीख काय आहे बरं? 15/4/2025. 15/4/2025. तर ह्या प्लॉटसाठी आपण वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन दिलं, तर ती तारीख होती 5 फेब्रुवारी 2025 आणि आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती 12 मार्च 2025 आणि आजची तारीख आहे 15 एप्रिल 2025. तर आपल्याला काय करायचंय, आपण जे आता ही व्हिडिओ काढतोय त्याचं कारण काय आहे की व्हिडिओ काढण्यापाठीमागचा आपला एक उद्देश आहे. कोणता? की तुम्ही तुमच्या पद्धतीने, प्रत्येक शेतकरी आपला शेती करतच आहे आणि शेती चांगली पण पिकवतोय प्रत्येक शेतकरी. असा विषय नाही की बाबा शेती काही लय कुणाच्या काही लक्षात येणार असं काही विषय नाही. कारण शेतकऱ्याला शेती शिकवायसारखा विषय नाही. इथपर्यंत शेतकरी सगळ्या गोष्टीने, अनुभवाने, चांगले आणि वाईट आज परिपूर्ण आहे. पण विषय असा आहे की जसं तुम्हाला एक खंत जाणवली की मी माझ्या पद्धतीने 28-35 किलोचा घड काढलेला आहे, पण आता त्याच रानात मला 18 किलोवर घड आलेले आहेत. हे जे एक तुम्हाला जाणीव झाली, खंत वाटली आणि कुठंतरी वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला बघायला भेटला आणि तुम्ही तो निर्णय घेतला की आपल्याला पण 28 ते 35 किलोचा घड निघाला पाहिजे, कमीत कमी 25 किलोच तरी निघाला पाहिजे. आणि आपल्याला असं का झालं बरं, हे जे तुम्ही उत्तर शोधण्यासाठी वापरा बायोरेनिककडे वळालाय. खरं खोटे? हा. तर ह्याच्यासाठी आतापर्यंत वापरा बायोरेनिकचे जमिनीतले डोस किती गेले? 2 आणि ह्याच्यावरती पूर्ण प्लॉटवरती स्प्रे किती झाले आतापर्यंत? 6 स्प्रे झाले. रोहवरचे 3 आणि गुरथरचे 3. बरोबर आहे का नाही? आणि जे काही शेड्यूल दिलं त्याप्रमाणे झालेलं आहे. आता मार्गदर्शन शिल्लक आहे घरात का आणखी आपल्या आहे एखादा डोस? एक डोसचा शिल्लक आहे. मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांनी केळी लावलेली आहे त्यांची केळी आपल्या केळीसारखी आहे का? प्लॉट खाली बारके लहान आहेत. तरी आता आपली बघितली तर ही उंची माझ्या डोक्याला लागते. आता ह्यो पाला बघितला गजानन साळुंके सरांच्या वर आहे, हा पाला बघितला आपण डोक्याच्या वर गेलेला आहे. आणि ह्या केळीत तुम्ही केलेला आहे तो कांदा, त्या कांद्याची पण साईज एकदम जबरदस्त झाली. चमक बी आहे, साईज बी आहे आणि त्याला वजन बी आहे. आणि खायला गेले तो कांदा बी गोड लागणार आहे. मी ही बी सांगतो तुम्हाला, खायच्या आधी सांगतो. साखर पाहून गोड का खाऊन गोड? खाऊन गोड म्हणतात, पण मी आज पाहून गोड म्हणतोय. कांदा खायच्या आधीच म्हणतोय ना, कांदा खायला गोड असणार आहे हा. कारण ह्याला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन गेल्यानंतर तिखट कांदा पण गोड लागतो खायला, खाऊ वाटतो. थोडा खाणारा माणूस कांदा जास्त कांदा खाणार. कारण चव लागली ना, जीभ आहे ना, जीभ आपली कशाची बी चव लागू दे, ती चव लागली की थोडस एक्स्ट्रा ग्रहण करते. मग आता तुम्ही जे हे 6 डोस वापरलेले आहेत, म्हणजे 6 स्प्रे झालेत आपले, रोहरचे 3 आणि गुरथरचे 3 आणि वापरा बायोरेनिकचं जमिनीतनं 2 वेळा सुटलेलं आहे. बरोबर आहे नाही? तर आपले जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, बरोबर आहे का नाही, त्यांची तुमच्या बरोबर ज्यांची केळी, त्यांची तुम्ही म्हणता तुमची एवढी वाढ नाही, पण त्यांची वाढ नेमकी, त्यांची उंचीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर किती नेमकी किती? तरी फूट 2 फुटाचा फरक पडेल. तरी 1-2 फुटाचा 2 फुटाचा फरक सहज पडेल. इतरांच्या प्लॉट बरोबर जर आपण तुलना करायची म्हणलं आपल्या प्लॉटची, तर आपण इतरांपासून 2 फुटांनी जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं, आपले तुमचे मित्र आहेत हे गाववाले साहेब. आता हा प्लॉट जर कशी नजर टाकली, खालीवर झालाय असं वाटतो तुम्हाला का नेमका? हा प्लॉट एकसारखा टेबल प्लॉट आहे, एकसारखा, बरोबर आहे ना? आणि ह्याच्यामध्ये साहेब आपली मर किती झाली? मर नाही, 2-4 रस्त्याला झालं. किती झाड आहेत आपली? 2250 मध्ये 4-5 तुमची मर झाली आहे. वायरसची किती निघाली? वारची 10 असतील. वायरसची 10 बारा निघाली 2200 झाडामध्ये, बरोबर आहे? आणि टेम्परेचरला किती टक्के बळी गेला आपल्याला वाटतो हा प्लॉट? टेम्परेचर नाहीच म्हणायला लागेल, गेला बळीच नाही. वय खाल्लं नाही, तसं काहीच नाही. बरोबर आहे. नाही, त्याची लागण तारीख 10 जानेवारी, बरोबर आहे? नाही, 10 जानेवारी, 10 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 10 एप्रिलला हे जे 3 महिने पूर्ण झाले. आज 15 एप्रिल आहे
म्हणजे 3 महिने आणि 5 दिवसाचा हा प्लॉट आहे साहेब, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि ह्याच्यातला तुम्ही आता आंतरपीक कांदा खाल्लाय. तर जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत ज्यांची केळी नोव्हेंबरमध्ये लागण झाली, कोणाची डिसेंबरमध्ये झाली, कोणाची तुमच्यासारखी जानेवारीत झाली, कोणाची फेब्रुवारीत झाली, काहींची मार्चमध्ये झाली आणि काही आत्ता पण लागण करतात. पण आता ही तुम्ही घेतलेला 1-2 महिन्याचा अनुभव पूर्ण आपला 5 तारखेला मार्गदर्शन घेतलं तुम्ही, 5 फेब्रुवारी, 12 मार्च आणि आजची 15, म्हणजे 2 महिने. आता किती दिवस झाले? 5 दिवस. 2 महिने आणि 10 दिवस झाले आमचं मार्गदर्शन घेऊन, आणि 3 महिने 5 दिवस झाले लागण करून केळीची. तर मग जे काही केळी नवीन जुने शेतकरी आहेत ज्यांचे काही प्लॉट खालीवर होते, ज्यांचे काही प्लॉटला मर आणखी म्हणजे तुटाळी बंद व्हायना, ज्यांची काही केळी वय खातीया, ज्यांची टेम्परेचरला बळी जातीया, त्यांना हा अनुभवाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? वापरल्यानंतर तुम्ही चांगलं येत आहे. वापरल्यानंतर चांगले येते. आणि मला तर असं म्हणायचंय की काही शेतकऱ्यांना जर शंका येत असेल की हे दावत्यात काय, नेमकं खरं काय कुठं काय, तर तुम्ही हा करमाळा तालुक्यातला वडशिवणे आणि इकडं कंदर आणि इकडं समोर सातवलेला जाणारा प्लॉट आहे. आम्ही कुणी असू नसू हा कॉर्नरचा प्लॉट आहे. तुम्ही ह्या प्लॉटला येऊन 10 मिनिटं थांबून आतमध्ये थोडंसं फिरून तिथं खाली जमीन उकरून, जमीन भुसभुशीत आहे का, पांढरी मुळी चांगली चलते का, खरंच वाटता प्लॉट आहे का, मला वाटतं येऊन पाहिलं तर खूप चांगलं होईल. कारण विषय काय आहे, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकचं शेड्यूल ऍड केलेले. ह्याला रिंग डोस किती वेळा केलाय आतापर्यंत? एकदा रिंग डोस. शेड्यूलमध्ये जवळपास दुकानदार सगळ्यांचे आपले एकच असतात, बरोबर आहे नाही? त्यांचे प्लॉट आपल्यासारखे नाही आपल्यासारखं. मी म्हणतो आपल्यापासून भारी असावं, माझं वैयक्तिक मत आहे. आता बघा तुम्ही म्हणता काय, आपल्यापासून भारी का असावं की आपले अगदी त्यांना शुभेच्छा की आपल्यापासून बी त्यांचे भारी असावं. पण ज्या वेळेस आपल्यापासून बी त्यांचे खालच्या लेवलला ज्या वेळेस असतील, म्हणजे मी म्हणतो आता ही आपली 3 महिने किती दिवसाची केळी झाली? 5 दिवसाची. जर कोणाची 4 महिने बी 4 महिने 4.5 महिने किंवा 3.5 महिन्यात बी केळी असं कोणाची नसेल, तर मला वाटतं त्यांनी तरी वापरा बायोरेनिक वापरायला सुरुवात करावं. तुम्हाला काय वाटतं? कारण ही वापरा बायोरेनिक ही टेक्नॉलॉजी अशी आहे की आपण टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करून देणारी टेक्नॉलॉजी आहे. आणि सगळ्या खतांची डिफिशियन्सी भरून काढून, गेलेलं वय खाल्लेलं वय बाहेर काढून आपल्याला अपेक्षेपासून जास्त उत्पादन काढून देणारी टेक्नॉलॉजी म्हणजे वापरा बायोरेनिक. आजच्या परिस्थितीत जर प्लॉट बघितले ना, मी म्हणतो असे बी प्लॉट असतील, मी म्हणत नाही नसतील, पण बारकाईने जर अभ्यास केला तर अभ्यासू शेतकरी आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या लक्षात येईल की टेम्परेचरने प्लॉट सुकतात. कारण आज असं टेम्परेचर आहे की ही पोगे सुद्धा असे खाली पडायला लागलेत, मुडपायला लागलेत बऱ्याच प्लॉटचे. आणि ज्यांचे पोगे निघतात ते पण चांगले निघाणार, म्हणजे कुठतरी गुतत्यात वाकडे तिकडे निघतात, सरळ पोगा निघाणार. हे खूप काही समस्या आहेत. मग असे शेतकऱ्यांसाठी एक तुमचा सल्ला संदेश, या अनुभवाला घेऊन हे लागण केल्यावर 8-15 दिवसांनी वापरायला सुरुवात केली पाहिजे का तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, का आपला प्लॉट इतर शेतकरी काय येता जाता वय खाल्ल्यानंतर मोडून टाका म्हणतात त्यावेळेस केली पाहिजे? याची सुरुवात खरी कुठनं चालू केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी, की जेणेकरून तुमच्यासारखी त्यांची पण केळी येईल? सुरुवातीपासून केल्यानंतर तुम्ही चांगलं येत आहे. सुरुवातीपासून केल्यानंतर चांगलं येऊ शकते, बरोबर आहे का नाही? साहेब नमस्कार, त्यांना माईक द्यावं. असं दे थोडस तुम्हाला, तुम्ही आज आमच्या थोडीशी अनोळखीत, पण आज आपण थोडासा दोघं एकामेकाचा परिचय घेऊ. तुमचं नाव आणि पत्ता सांगा साहेब. रोहिदास राजारामचं, गाव सातवली. आता ही जी इथं आम्ही थोडंच थांबलोय, आपण ह्या साहेबांची ही 10 जानेवारी 2025 ची लागण आहे. आपण वापरा बायोरेनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्यांना 5 फेब्रुवारीला मार्गदर्शन दिलं. त्याच्यानंतर आपली दुसरी व्हिजिट होती 12 मार्चला. आज आपली तिसरी व्हिजिट आहे साहेबांकडे. आज आम्ही मार्गदर्शन देऊन 2 महिने आणि फक्त 5 दिवस झाले, 10 दिवस झालेत. तर साहेबांनी फक्त 2 वेळा मार्गदर्शन आपलं वापरलंय जमिनीतनं आणि 6 स्प्रे झालेत त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये. आता तुम्ही आमच्या अनोळखी आहेत, आपली भेट म्हणजे तुम्ही आम्हाला बघून आलेत. मी तुम्हाला मुद्दाम काय विचारतोय, ह्या प्लॉटकडे बघितल्यानंतर उन्हाळ्यातला आणि टेम्परेचर मध्ये गावलेला प्लॉट आहे असं जाणवतंय का? चांगला आहे प्लॉट. नाही, ऊन धरलंय ह्या प्लॉटने असं. ऊन नाही जसे आपण रोप आणतो ती इसूत नाही येतात आपल्याकडे केळी, ज्यावेळेस आपण बारकी लागण करतो आपण सावलीला आल्या ठेवतो, हे आता रोप वाटतात का नाही इशीत ना आले? तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे झाड टेम्परेचरला दाद देत नाही ती. हा, कारण मी तुम्हाला काय विचारलंय, हे आता थोडक्यात आम्ही सगळेच परिचित आहेत, आम्हाला तुमच्यासारखा एखादा मध्यस्थी पाहिजे बोलणार. कारण मध्यस्थीला घेणं नसतं काहीच साहेब, की तुम्ही खरं बोलणार आहे. प्लॉट चांगले. हा,
कारण हे वापरा बायोनिकचं एक ब्रीद वाक्य हे आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. त्याच्यासाठी कंपनीने 2च प्रोडक्ट असे बनवलेत. त्या 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेन आहेत साहेब. ती काम काय करतं ती बी सांगतो. आज आपला परिचयच नवीन आहे म्हणून. ती आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी जी शेती करतो त्याच्यात कुठलंही शेड्यूल थांबवायचं नाही, फक्त ही ऍड करायची. मग ही आपली टेक्नॉलॉजी काम काय करते, तुम्ही रिंग डोस टाकलेला रिंग डोस 100% लागू होत नसतो. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती कुठलंही टाकलेलं खत 100% लागू होत नाही, 100% विघटन होत नाही. आपली टेक्नॉलॉजी काम काय करते, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, जमीन भुसभुशीत ठेवणे, पांढरी मुळी चालू ठेवणे आणि मुळीला अन्नद्रव्य सतत चालू ठेवणे आणि जमिनीत पाण्याचा निचरा करणे आणि वापसामोड जमीन ठेवणे. त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या दिसतात. आणि ते 34 प्रकारचे कंटेन काम काय करतात, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन तर करतात पण खताची डिफिशियन्सी भरून काढतात. म्हणजे ही पीक कुठल्या अन्नद्रव्याने तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्याला झिंक, फेरस, मायक्रोन्यूटनची कमतरता आहे, अन्नद्रव्याने तृप्त वाटतंय का नाही? हे का नाही? घ्या माहिती द्या साहेबांकडे थोडस. तेवढे सर, तुम्ही हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोनिकचं आपले समाधान भगत सरांकडून, ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत हो आहे की. आणि हिथनं पुढे तुम्ही हे टेक्नॉलॉजीचं जे काही मार्गदर्शन आहे हे हिथनं पुढे कंटिन्यू करणार आहे. करणार. तर आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचं, आता आपण 5व्या झाडापाशी उभा आहे. पहिलं 1 2 3 4 5 आपण पूर्वावस्था इथनच काढली होती, दुसरी इथनं तिसरी बेद आहे. आता आपल्याला जी 4थी अवस्था काढायची, ही तिसरी आहे, जी 4थी काढायची ती आपल्याला पुढे जावं लागेल, परत दिसणार नाही आपण आतमध्ये. तुम्हाला काय वाटतं? नाही 2 महिन्यांनी दिसणार नाही आपण इथे. आपल्याला ज्या पुढच्या अवस्था काढायच्यात तिथलं गिनी गावात कापून रोडवरती कॅमेरा लावून आपल्याला हा पोल आहे लोकेशनला, आपल्या लोकेशनला हलवता पुढच्या साईडला जाऊन व्हिडिओ काढायच्यात. पण तुमचा हा प्लॉट पाहणी करण्यासाठी आमचे जे मार्गदर्शक आलेले आहेत बाहेरून त्यांची थोडीशी ओळख करून देतो. तुमच्या शेजारी उभा आहेत ते आपले बारामतीचे विश्वास कोकणे सर. नमस्कार. तुम्हाला मार्गदर्शन दिलेले आपले समाधान भगत सर आणि हे आपले रामेश्वर घोगरे सर. नमस्कार. हे करमाळ्याचे गजानन साळुंके सर नमस्कार. आणि आपले उपस्थित आहेत ते सातवलीचे साहेब. तुम्ही जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि हे युट्यूबला पाहणारे माझ्या सर्व शेतकरी केळी क्षेत्रातले ह्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझा नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडशिने, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय बरं साहेब? आज 12 आहे. 12 जुलै 2025. आपण ह्या प्लॉटच्या पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था आणि आज आपण 4थी अवस्था काढतोय. तर 4थ्या अवस्थेची तारीख आहे 12 जुलै 2025, बरोबर आहे नाही? हो. तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचे मार्गदर्शनचे आतापर्यंत जमिनीतून किती डोस सुटले बरं? 4 डोस सुटले आता. आणि स्प्रे किती झालेले आहेत आपले? स्प्रे टोहरचे 3 आणि ग्रोथरचे 3 झाले मला. 6 स्प्रे झालेले आहेत आपले. तर आता तुम्ही तुमचं आहे या शेड्यूल मध्ये हे ऍड केलेलं आहे. तर आतापर्यंत तुमचं आहे हे शेड्यूल जे आपण दाणेदार म्हणतो, पहिलं आपण त्याला हे म्हणतो रिंग डोस म्हणतो. केळी लागण केल्या 1-1.5 महिन्याने प्रत्येक आपण शेतकरी करत असतो. तो पहिला रिंग डोस आपला किती ग्रॅम निघालता? 150 ग्रॅम निघालता. आणि दुसरा आपलं जे मोठी बांधणी म्हणतो आपण ते 3.5-4 ग्रॅम टाकलं त्याला, 500 ग्रॅमने. आणि आता जो तुम्ही टाकलेला आहे थोडासा भेसळ आणखी पण, तर तो कितीने टाकलेला आहे? तसं काय मापून नाही टाकलं पण 200 ग्रॅम अंदाजे 200 ग्रॅम पडला. 200 ग्रॅमच्या आसपास. मी एवढं का म्हणजे विचारतोय, तुमचं पण शेड्यूल मी मुद्दाम विचारतोय. वापरा बायोनिकचं तर तुम्ही 4 डोस सोडलेच, पण ह्या पाहणाऱ्या आपल्या शेतकरी मित्रांना असं नाही वाटावं की बाकीची काही चौकशी करत नाहीत, यांचंच असतंय सारखं. म्हणून तुमचं पण मी मुद्दाम विचारलं का, तर तुमच्यासारखे डोस देणारे काही शेतकरी जे आहेत म्हणजे तुमच्या एवढंच ग्रॅमचे, तर त्यांच्या बऱ्याच जणांच्या लक्षात येऊन काय जाईल की आपण पण ह्याच इतक्याच प्रमाणात डोस दिले पण आपली केळी अशी आली म्हणजे बरोबर आहे. आणि काही जणांना हे पण जाणवून की आपली केळी आपण ह्याच पद्धतीने डोस दिले पण अशी आली नाही. मग आपण जर खरंच वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कवडे सरांनी जसं ऍड केलेलं आहे त्यांच्या शेड्यूलमध्ये, तसं आपण बी जर ऍड केलं तर आपली पण केळी अशी येऊ शकते. म्हणजे आपल्याला जाणीव करून द्यायची आपल्या शेतकरी मित्रांना. कारण ज्यांना असं वाटतंय की तुमच्यासारखंच त्यांनी पण खताचं बरोबर प्रमाण दिलेलं आहे पण अशा पद्धतीने वाढणार. आपण आतमध्ये मुफलं बुंदे घ्या साळुंक साहेब आणि 1-2 झाडं अशी घ्या कुठली ती आपण उभा राहिली ती असू दे किंवा दुसरी, ती खालीपासून वरपर्यंत झाड व्यवस्थित दावा. म्हणजे आपल्याला काय आहे त्या पाल्याच्या मधला जो डिस्टन्स आहे का नाही वरपर्यंत पहिल्यापासून कसा तो एकदम व्यवस्थित दिसतोय हे आपल्याला दिसत. ही झाड लावलं तरी भारी दिसत. तिथं पेस आहे भरपूर किंवा कुठलं बी जावा तुम्ही समोरचं. आता ह्या काही 32 इंचाचा बुंदा होता, 30 झाडे
बघा ते शेवटपर्यंत जर त्या झाडाचं बारकाई निरीक्षण जर केलं तर पाल्याने डिस्टन्स टाकीत ती वर गेलेला आहे. नाही आता राव. है का नाही? एकदम जबरदस्त आहे, अजून पण एकदम सरळ उंच. आणि पान पण किती रुंद येतात. पाला रुंद आहे झपक्या त्याला लांबी रुंदी सगळ्याच गोष्टीने आणि काळुकी टिकून आहे सगळ्यात महत्वाचं प्लॉटवर. आणि काळुकी टिकून राहणं खूप गरजेचं आहे. काळुकीला थोडंसं कमी पडलं की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आता काय कमी पडलं गाडी आपल्याकडून त्याला. म्हणजे द्यायला प्रत्येक शेतकरी द्यायला काही कमी नसतो कुठं. 36 इंचाचा बुंदा म्हणजे बरोबर 36 इंच. 36 इंचाचा बुंदा आहे हा. म्हणजे कमीत कमी बघितलं तर 31 इंच. हा जास्तीत जास्त 36 इंचाचा. म्हणजे सरासरी जर काढली तर 33 इंचाची तरी निघन 100%. 33 इंचाचे म्हणजे 30 किलो प्लसच आपल्याला गड असणार आहे. तारीख काय ते पहिल्या व्हिडिओमध्ये 32 इंच आहे. 32 इंचाचा बुंदा आहे. मी म्हणतो तुमचे 4 झालेले असते 5 झालेले असते जे काय असेल ते तुम्हाला माहिती. सोडलेले बी तुम्ही. पण सगळ्यात महत्वाचं काय 1 महिन्याच्या अंतराने तुम्ही कंटिन्यू. आता 5वा तुमच्या घरात आहे डोस. 5वा असेल किंवा 6वा असेल ती तुमच्या वहीला ह्याला बघितल्यावर दोघांच्या मेळ लागेल की बाबा कितवा आहे. 32 इंचाचा बुंदा. 32 इंचाचा बुंदा. आणि आणखी अजून बघू आपण समोरचाच बघू शेजारी. बरोबर बघा बघा सर जरा पलीकडे स्वच्छ करून द्या. पलीकडे ताबाकडे करा. स्विच करा. यस सर स्वीच करा. जावा खाली. 31 इंच आहे. ते किती भरलं ती 32 ही 31. 1 इंच कमी काय नाही. आणखी आपल्या केळीला किती नाही म्हणलं तर किती दिवस घेणे निसवणला आहे का नाही. म्हणजे आणखी किती नाही म्हणलं तरी 3-4 इंचांनी 5 इंचापर्यंत आपला बुंदा वाढणार. 5 इंचापर्यंत जरी बुंदा वाढला तरी आपला 3 फुटाचा बुंदा होणार आहे. 3 फुटाचा बुंदा होणार आहे म्हणजे आपण 25 किलो ते 35 किलो पर्यंतचा गड आपल्याला भेटणार आहे. सरासरी आपल्याला 30 निघत. जी निघन ती आपण कॅमेऱ्या पुढे येणार दिसत बी जाऊन देऊ. आता आपण जी ही आतमधल्या साईडला आहे आपण उभा आपल्या प्लॉटमध्ये पण आपल्या लोकेशनला जाणार आहे. आणि आपण आतमध्ये का उभा राहिलोय आतमध्ये केळी कशी दिसते बरोबर आहे का नाही. कारण आपण लोकेशन तर जावणारच आहे. जे ठिकाणी जसं आहे तसं जावणार आहे की तो झाड होतं ते त्याच ठिकाणी आपण उभा राहणार आहे किंवा बाहेर उभा राहतो पार्ट वेगळा आहे. पण ही आतमधल्या साईडने आता घोगरे सरांनी पूर्ण कॅमेरा फिरून घेतलाय की ह्या झाडामध्ये जर बारकाईने जर अभ्यास केला तर पाल्यामध्ये डिस्टन्स पडत गेलेला आहे का नाही. पाले सपरून म्हणजे रुंद आहेत आणि चांगली जाडी वगैरे आहे. पोगा एकदम क्लिअर निघतोय आणि टोटल उंची जर आपण बघितली तर मला वाटते 15 फुटाला काहीच कमी पडायचं नाही. तुम्हाला काय वाटतं. पडलं 15 फूट जास्त भरलं आहे का नाही. आणि जर आता ह्याचं जर आपण एकंदरीत कसं जरी झाडाकडे कुठल्याही फिरवला कॅमेरा तर झाडामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. आहे का नाही. अन्नद्रव्याने तृप्त किंवा खालीवर होणं किंवा रोगाला बळी गेले अशा काही गोष्टी तुमच्याकडे घाललेल्या नाहीत. बरोबर आहे नाही. आता ही आपला केम कंदर रोड आहे. येता जाता काय तुमचे मित्रमंडळी ओळखीचे जे काय थांबत आहेत शेतकरी काय म्हणणं काय ते त्यांचं प्लॉटला काय केलंय म्हणते एवढं आहे का नाही. काहीतरी तो सर वेगळं केलंय. हा कारण विषय कसा आहे की पहिल्यापासून तुमच्या प्लॉटनी म्हणजे वय खाणं किंवा थांबणं किंवा प्रॉब्लेमला कुठल्या तरी बळी जाऊन त्यांनी थोडंसं वेळ घेणं असं घाललेलं नाही. जी पहिल्यापासून तुम्ही जी लागणीपासून जी वापरा बायोरेनिकचं जी कंटिन्यूपणा जी ठेवलेला आहे त्याच्यात तुम्ही जो सोडलेला नाही त्याच्यामुळं प्लॉट पण तसा कुठं त्यांनी थांबलेला नाही पहिल्यापासून. आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही हे केळीमध्ये वापरा बायोरेनिकचं ऍड केलं. तुमच्या तुटाळी किती झाली बरं हे आपल्या झाडामध्ये 10-12 करते जास्त. किती हजार झाडामध्ये 2200 झाड आहे ती. 2200 झाडात 10-12 तुटाळी झाली. आणि व्हायरसची किती निघाली आपली वायरची 5-6 गावते. व्हायरसची 5-6 आणि ती 10-12 म्हणजे थोडक्यात मी म्हणतो सगळी मिळून 20 पकडू. आणि ह्याच्या पुढे काय आकडा गेलाय का. नाही आणि खालीवर तर काय कुठं नाहीच. हा म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण ज्यावेळेस प्लॉट खालीवर होतो ना त्यावेळेस निसोनील तसाच वेळ घेतो. निसोनील तसा वेळ घेतो तसा तो प्लॉट आपल्याला कटिंगला पण वेळ घेतो. म्हणजे आपण जरी मी म्हणतो 45, 35, 25 किलो जरी गड काढू शकलो पण आपल्याला क्वांटिटीमध्ये जर माल निघाला नाही तर बॉक्स पॅकिंगवाले आपल्याला म्हणतात ही काय तुमचा माल आपल्याला चालत नाही. मला हे चांगला पण मी पिकअपवाल्याला पाठवणार. कारण त्यांना कसं पाहिजे 8 ते 15 टन त्यांना
वन टाइम माल पाहिजे, 8 टन 9 टन 10 टन असा 15 टनापर्यंत ते माल भरीत आहेत वन टाइम. पण त्यांना जर माल निघाला 3-4 टन किंवा 2 टन तर मग ते येऊ बॉक्स शकत पॅकिंगला थोडासा येऊ शकत नाही. हा म्हणजे ही काय मी सांगायची गरज नाही. पहिलं तुमच्याकडे केळी होती, त्याचे अनुभव तुमच्याकडे जे पहिला प्लॉट होता तो त्यात तुम्हाला सरासरी किती निघाली होती? किती 20-22 टन निघल्यावर 20-22. आणि तो लोकलला गेलता का आपला बॉक्स पॅकिंगला? बॉक्सलाच गेला, पण ते उशिरा गेला नाही येण झाली, हा. अशी एकदम येण झाली नाही. हा एकदम येऊन झालेला नाही. आणि ती ज्यावेळेस निस्वनला वेळ घेतो त्यावेळेस ती कटिंगला पण तसंच वेळ घेतं. मग बॉक्स पॅकिंगला जरी गेला तरी बॉक्स पॅकिंगला 100% जात नाही. नाही घेतात. किती गेला आपला माल? 3 गाड्या गेल्या, बाकीच्या फक्त कॅरेटला गेलं. हा मग आपला जास्तीत जास्त माल ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला जाईल त्यावेळेस 100% आपण प्रॉफिटमध्ये. आता इथं आपल्याला दिसतंय निस्वन होणार आपली वन टाइम आणि सगळा माल आपला बॉक्स पॅकिंगला जाणार. आता कॅरेटला माल इथं जाणार नाही. मग आपण जर मी म्हणतो 90% 95% जर आपला माल बॉक्स पॅकिंगला जात असेल तर आपला विजय झालेला आहे. बरोबर आहे का? बरोबर. आणि जर आपला 50% बॉक्स पॅकिंगला 50% कॅरेटला जात असेल तर मी म्हणतो मार्केट समजा 25 ते 30 रुपये चालू आहे बॉक्स पॅकिंगचं, तर कॅरेटचा रेट काय राहतो आपला? 15 रुपये 18 रुपये पर्यंत बरोबर आहे का? म्हणजे कमीत कमी 10 रुपयाचा फरक असतो, होते. आहे का नाही? मग तो तोटा शेवटच्या अवस्थेला आपण सहन करण्यापासून तुम्ही जे धाडसी निर्णय घेऊन हे जे आज आपल्याला दिसतंय तडाखेबाजी रिझल्ट, तर मला वाटतं हे असं आपण व्हिडिओ बी काढतोय का की आपले जे काही कष्टकरी शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते करत असताना ज्यावेळेस त्यांची केळी वय खाती आणि कष्ट खर्च करून ती केळी अशी दिसत नाही, ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला ही प्रेरणा द्यायची की प्रत्येक शेतकऱ्याला असं ज्यांनी काही कष्ट करून खर्च करून वयानुसार केळीची वाढ होत नाही अशा शेतकऱ्यांना वाटतं की मी आता काय करू, ह्या काय करूच उत्तर आहे काय करू नका. तुमचे आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड करा. वेगळं काय करायला सांगितलंय का आम्ही तुम्हाला काय की साहेब आता आम्ही तुम्हाला दाणेदार खतांचं शेड्यूल लिहून देतो, साहेब वॉटर सुलेबल कुठलं टाका शेड्यूल लिहून देतो, साहेब तुम्ही आम्ही सांगन तसंच करायचं, नाहीतर मग आपण तुमच्या केळीची जबाबदारी घेणार नाही, असे काय कुठले एक थोडक्यात एक तुम्हाला प्रश्न केलेत का आम्ही आतापर्यंत नाही, भगत काहीच- सरांनी? काहीच नाही. मग आता तुम्ही जे काही केळी क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत, ह्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल ह्या सगळ्याला घेऊन? वापरल्यानंतर काय असं चांगलं येतेच मी. वापरल्यानंतर चांगलं येते, एक्स्ट्रा बोलायची गरज नाही, दिसते बरं का. किती डोस झाले? 2 झाले का आपले बेसळ? बेसळ 3रा. आता टाकलेला हे 3रा आहे का? म्हणजे बाळ बांधणी 1, परत आपलं खत टाकून मोठी बांधणी केलेली 1, आणि आता हे टाकलाय हे 3रा. किती ग्रॅमनी टाकलेले ह्याला खत? पहिला 150, परत 500. हा. आता काय केलं हम्म. पलीकडल्या खोड्याला टाकायला चालू केलं, आपण त्यातला शिल्लक राहिला होता. हा. मग इथं सगळ्यालाच भागला एवढा मागडलेला. आता किती पल्ला असेल? 200-250? 200 पडला असेल की सरासरी. हा. म्हणजे पहिला 150, परत 500, म्हणजे 650, आणि आता 200 म्हणलं तर 750-850, 900 ग्रॅम पर्यंत गेला म्हणाय काय हरकत नाही. हा, हा. एक झाड 900 ग्रॅम बेसळ डोस. केळी काय आली राव, पण बोलायचं काम नाही गाड्या. आपलं हीच बरं का, आपल्या कंपनीचं एवढंच मत आहे की कुठला शेतकरी असू द्या, तुमची खतं तुम्ही टाका, पण तुमच्या खतामध्ये जर हे तुम्ही ऍड केलं 1 महिन्याच्या अंतराने तर तुमच्या लक्षात येतंय टाकलेलं खत 100% हे खरंच उचलून देत बाबा. साहेब बरोबर आहे का? होय. मला वाटतं ते पोलला आपला होता, ते पोलला गाठले काय कोणाला? होय कारण हा हा मिळलंय रापाट्या पडणार हे. चालू आपण काय तर पोलाला इथं कोणकडे काय म्हणतो? हो पूल घ्या हो घरी सर, साळुंग सर पूल घ्या आणि तसंच महाग सर, म्हणजे हा पोलची जागा आपल्याला दावायला. हा ही आतमधला पूल आहे आणि ह्या पूलच्या 5व्या झाडापाशी आपण उभा होतो पुढून. हे पूल आहे ना, हे 5व्या झाडापाशी. पूलला नाही, ह्या पूल उंच आहे, पूलला नाही, ही साध्या ताराचं पूल नाही, ही त्यांची मेन लाईन आहे. त्याच्यामुळं त्या 5व्या झाडापाशी उभा होतो आपण पूलच्या समोर. 1 2 3 4 5 ह्या झाडापाशी उभा होतो आपण. ह्या झाडापाशी उभा होतो, पलीकडून अलीकडून ह्या झाडापाशी 5व्या उभा होतो. समोर आता हाय असाच कॅमेरा घेऊन जावा समोर. ती आपलं नाही ती जाऊ दे, त्याचा नाही विषय. दुसरं हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि घोगरे सर उभा राहिले ती 5वं. आणि ही जी आहे ही सरांचं आपलं ही होतं थोडक्यात काय, ही पाईपलाईन
ही पाईपलाईन आपण ती पलीकडचं बी दावले ताराची लाईन आहे. आणि आणि पहिल्या पूर्वावस्थेत शूटिंग मध्ये ही एअरवाल पण आहे. ही एअरवाल, ही खालची पाईपलाईन. आणि आता हाय असा जर कॅमेरा उंच केला तर हिथं आले का, हिथं आले ही पोल दिसतोय बघा. पोल बी दिसतो नाही हिथनं खालनच म्हणजे वरनं हे करतात तेव्हा हिथनं खालनच दिसतोय, हे का दिसतोय का पोल? नाही व्यवस्थित करा ना. दिसला पोल? हा पोल पण इथलं दिसतोय म्हणजे वरती नाही काय नाही अडचण नाही काय अडचण. तिथं 2 झाडं बारीक बारीक असल्यामुळं नाही काय. एका झाडाचा बुंदा आला 31 इंच, दुसऱ्याचा आला 32, आणि एक झाड जरा थोडस बघितलं ह्यांनी तर जास्तीत जास्त ते 33 आलं. मी म्हणतो अजून बी एखादं 37 येईन, एखादं 31 कमीत कमी आलं 30 बी येईन, तो नाही. पण सरासरी जर काढली तर 33 इंचाच्या आसपास येईल. म्हणजे आपण ह्या केळीला आणखी किती नाही म्हणलं तर एक 15 दिवसाच्या पुढे ही निसवणीला टाइम आहे हिला वयानुसार, तर आणखी पण ह्याचा बुंदा वाढणार आहे. मग तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं आणि जे वॉटर सोल्युबल जे सोडतायत तुम्ही, तर ह्याला आता नेमकं काय काय आतापर्यंत तुम्ही दिलेलं आहे ह्याला? काय 13 सोड चालू आहे बरोबर. वॉटर सोल्युबल. हा. परत कॅल्शियम बोरॉन आपलं 15 दिवसाला चालू. बरोबर. आणि आपलं 1261 12 काही एकच बॅग सोडलेली. एकच सोडलेली. आणि 1340 13चे किती बॅगा गेल्या? झाल्या जरा 2 बॅगा झाल्यात. 13-0-45 ती नाही वापरली. पोटॅश वगैरे पोटॅश वापरले. पोटॅश वापरले. आणि मी ही तुम्हाला काय मुद्दाम विचारतोय, तुमची केळी जशी चांगली आलेली ना, तर तुम्ही काय सोडलंय ह्याचं आपल्या पुढच्या शेतकरी मित्रांना एक थोडीशी चुणूक लागावं की बाबा साहेबांनी बी ही सोडलंय. आपण फक्त त्यांच्या ज्या तुमचं जे शेड्यूल आहे ना, ही बऱ्याच शेतकऱ्यांचं बरोबर जवळपास एकच शेड्यूल असते आपल्या. फक्त बऱ्याच शेतकऱ्यांना आज एक जाणीव होती की मी माझ्या पद्धतीने, तुम्ही जसं सोडताय तसं मी पण सोडतोय, पण माझी केळी वयानुसार अशी का नाही गाड्या? बरोबर आहे की नाही? आता तुमची ही केळी, आता हा रोड जातोय आपला कंधरला, आणि इथनं कॉर्नर घेऊन इथं समोर जातो सातवलीला, आणि हा जातो केमला, आणि आपल्या केळी समोर गिनीगवत आहे. आता आपण ही जी लोकेशन घेतलेलं आहे, आपण पहिलं झाड, ही दुसरं झाड, तिसरं झाड, चौथं झाड, 5व्या झाडापाशी पाठीमागे उभा होतो. आता आपण इथलं तुमचं एक वायराचं झाड आहे ते काढून टाकलं आता एवढ्यात, आणि आपण इथं थोडासा पेस तयार करून उभा राहिलोय. इथं लोकेशनला आपलं ही पाईपलाईन आहे उजनी होऊन गेलेली, तिकडे पुढे गेली असेल. इथं तुमचं ते एअरवाल आहे. पाठीमागं जरा हाय असा कॅमेरा उचलला तर पूल वगैरे आहे, आपण ते सगळं धावण्याचा प्रयत्न केलाय. आणि केळीची जर जमिनीपासून जर वरपर्यंत म्हणलं तर एक सरासरी उंची किती येईल? 14-15 फुटापर्यंत जाईल. 14-15 फुट. तुम्ही आता केळी किती जुनेत, तुम्ही केळी किती वर्षापासून करताय तुम्ही? 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्षात सहजासहजी अशी केळी आलती का? नाही. सहजासहजी शब्द वापरलाय मी, कारण प्रत्येक शेतकरी खूप ते त्या पद्धतीने आबादतो, आणि ह्याच्यापासून बी मी म्हणतो भारी केळी आणि तसं आपल्याला म्हणायचं नाही की हीच आपली भारी, पण त्याला खूप काय आबदावं लागतं, त्यावेळेस येते नाही येत असा विषय नाही. पण आता तुम्ही काय केलंय ह्या वर्षी, की तुमचा जो पाठीमागच्या वर्षाचा जो अनुभव आहे तो कसा होता तुम्हाला? असा पाहिजे असं आला नाही. आणि तुम्हाला एक खंत काय जाणवली की साहेब मी माझ्या पद्धतीने केळी आणत होतो, ह्याच्या अगोदर केळी येत पण होती, पण गेल्या वर्षी विषय असा झाला की केळी पाहिजे अशी आली नाही, जास्त बॉक्स पॅकिंगला गेली नाही, जास्त अवरेज निघाला नाही, आणि क्वांटिटीमध्ये माल निघाला नाही, क्वालिटीचा निघाला नाही. त्यामुळं मार्केटचा रेट चांगला असताना पण मला चांगला रेट घेता आला नाही. ह्या तुम्हाला एक जाणीव झाली की बाबा मी कुठंही कमी न पडता माझा प्लॉट पाहिजे असा आला नाही. मग आता मी काय करू, ह्या शोधात तुम्ही वापरा बायोनिक तुम्हाला युट्यूबला दिसलं, आणि समाधान भगत सरांना तुम्ही टीम बुर्णेवरून बोलून घेतलं, त्यांच्याबरोबर पूर्वावस्थेला आम्ही बी सगळे होतो. मग तुम्ही जे आता ही घेतलेला निर्णय आहे आणि ह्या प्लॉटमध्ये झालेले बदल सहजासहजी तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये मार्गदर्शन ऍड केल्यामुळं कुठंही प्लॉट थांबलेला नाही, खालीवर झालेला नाही, वय खाल्लेलं नाही, वेळ लागलेला नाही, आणि व्हायरसचं आणि तुटाळ्याचं प्रमाण आपलं किती या 20 झाड असले झालं. 20 झाडं व्हायरसचे आणि तुटाळ्याचे दोन्ही मिळून असतात. झाडं किती आपले टोटल? 22 झाडं. आता हे जे काही केळी क्षेत्रातले नवीन जुने शेतकरी आहेत की ज्यांचे प्लॉट खालीवर होत्यात, काही शेतकऱ्यांचं प्लॉट खालीवर होत्यात, मर वाढती, व्हायरसचं प्रमाण असतं, आणि प्लॉट काय वय खात्यात, म्हणजे प्रत्येक शेतकरी आपला त्या केळीला पाहिजे ती जे त्याच्या अनुभवाने देत असतो, पण बरेच काय असे प्लॉट होत्यात की ते वय खात्यात. म्हणजे आता आम्ही घोगरे सर, आम्ही भगत सर, आम्ही लांब फिरतोय की 5 महिन्याची केळी बघितली, 6 महिन्याची बघितली, 4.5 महिन्याची बघितली, तर कुठं केळी कुठतरी डोक्याला, कुठतरी खांद्याला, काही केळी तर अगदी कमरला, म्हणजे त्यांनी वय खाल्लेले.
मग अशा केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत आणि ते वापरा बायोनिकचे व्हिडिओ बी त्या युट्यूबला पाहतात, अडचण त्यांना आल्यानंतर प्रत्येक शेतकरी कुठेतरी त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत असतो, ते पाहतात. पण एक त्यांचं मन असं होत नाही की वापरावं का नाही. म्हणजे व्हिडिओ बघत आहेत. आता आपले पहिल्यापासून पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी, आज चौथी काढतोय आपण. हे व्हिडिओ पण पाहणारे शेतकरी आहेत. काय काय आम्हाला अगदी मार्गदर्शन घेताना आम्ही सहज प्रश्न विचारला, साहेब कधीपासून व्हिडिओ बघत आहे? सहज काही शेतकरी म्हणतात 3 वर्ष झालं, काही शेतकरी म्हणतात 2.5 वर्ष झालं, काय म्हणतात 2 वर्ष झालं, काय म्हणतात साहेब आम्ही 1 वर्ष झालं, काय म्हणतात साहेब आम्ही 6 महिन्यापासून व्हिडिओ बघतोय. काय शेतकऱ्याचे असे शब्द आहेत, साहेब मागच्या 4 दिवसापूर्वीच व्हिडिओ बघितला, यावेळी तुम्ही आमच्या भागात आले आणि आपली भेट बी झाली नाही, मी मार्गदर्शन घेतो. इतक्यापर्यंत बी काही ऍक्टिव्ह आहेत. पण जे काही शेतकरी आणखी व्हिडिओज बघत आहेत आणि त्यांचे पण प्रॉब्लेम मध्ये प्लॉट आहेत, अडचणीत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोनिकला तुम्ही व्हिडिओ बघत राहून प्लॉट आपले सुधारणार आहेत का वापरा बायोनिकला स्वीकारल्यानंतर आपले प्लॉट सुधारणार आहेत, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय असेल की बाबा हे आपल्याला अडचणीत आल्या वापरलं पाहिजे का अडचणीत न येता ह्याला पहिल्यापासून आपण स्वीकारलं पाहिजे? पहिल्यापासून वापरल्यानंतर असा रिझल्ट भेटतोय ना, आहे का नाही? पहिल्यापासून जर वापरलं तर असा रिझल्ट भेटतोय. म्हणजे थोडक्यात एक मराठी म्हण अशी की महागं वळून बघायची गरज नाही. पडत नाही. महागं वळून बघायची गरज कधी पडती? आपण आपल्या पद्धतीने करत असताना ज्या वेळेस आपल्याला यश येत नाही त्यावेळेस आपण सारखं असं बघू की कसं होईल बाबा माझं, पल्ल्याला प्रश्न आहे आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला. आणि ह्या वापरा बायोनिकनी त्याचं उत्तर अगदी आता कवडे सरांच्या माध्यमातून थोडक्यात ह्या प्लॉटच्या माध्यमातून भेटतंय. आता आपण काय जरी बोललं तरी आपल्या शेतकरी मित्रांना आवडणार आहे. का आवडणार आहे? हे पाठीमागं किळी पण बोलते आपल्या बरोबर आज, बरोबर आहे का नाही? कारण आपण जे काय आज बोलतोय त्याला सत्यताला तुम्ही उभा आहेत, लोकेशन आहे आणि आज किळी आहे. जर असा विषय झाला की या किळीमध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन आज 4थी व्हिजिट आहे, 4थी अवस्था काढतोय, जर पाहिजे असा रिझल्ट दिसला नसता, पाहिजे अशी प्रगती झाली नसती तर साहेब तुम्ही उभा राहिला असता का इथं? नाही. आणि तुम्ही पुढचे डोस आता कंटिन्यू करायचे केले असते का? नाही केलं नसतं. हा, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, आपण कुठलंही पिक्चर नाटक काही पण आपल्याला जर करायचं म्हणलं त्याच्या अगोदर स्क्रिप्ट असते, त्या स्क्रिप्टनुसार प्रत्येकाला ती कला कुणाला कुठली ते दिलेली असती आणि त्यानुसार तो पिक्चर असेल नाटक असेल ते हिट होतं. त्याला कॅमेरामॅन नटवणारे ते सगळे फॅन वगैरे सगळं भरपूर काय त्याला, म्हणजे तो पिक्चर हिट करण्यासाठी ते नाटक हिट करण्यासाठी खूप काय मंडळी त्याला मदत करत असतात. ते सगळं आणि त्या स्क्रिप्टनुसार चाललेलं असतं. स्थितीमध्ये स्क्रिप्ट सगळ्या फेल जातात. पण स्थितीत असा विषय, ह्या काळ्या मातीत पैसा फेकणारा आपला खूप धाडशी शेतकरी, म्हणजे तिथं 1 लाख रुपये जर कुठल्या पिकाला खर्च केला तर 1 लाख बी आपल्याला रिटर्न भेटते का नाही, 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, कुठल्याही पिकानुसार, पिकाच्या वयानुसार पीक निघत असतं, तर भेटते का नाही शाश्वती नसती. तरी पण आपला शेतकरी त्या काळ्या पिकं घेतोय आणि ते पिकं घेत असताना ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन निघत नाही त्यावेळेस पल्ल्याला जो प्रश्न आहे की मी कष्ट करून हरतोय, मग मी काय करू? स्वतःच्या मनाला पल्ल्याला प्रश्न आहे आपल्या शेतकऱ्याला. तर हिथं तुम्हाला काय वाटतंय की वापरा बायोनिक जर आपल्या शेतकरी मित्रांनी जर स्वीकारलं तर मी आता काय करू हा प्रश्न मनात येईल का? नाही येणार. हा, नाही येणार. तुमचं आता हिकडे जाणारे शेतकरी जेवढे आहेत तुम्हाला काय काय विचारतात, काय नेमकं प्लॉट मध्ये काय म्हणजे काय वापरलं असं वेगळं असं विचारते. इतका भारी प्लॉट आलाय म्हणजे हा शब्द एवढा सोपा नाही. मला काय म्हणायचंय, तुमची बीएसआयगिरी झालेली नाही. ऐका, तुम्ही शेतकरी, तुम्हाला मार्केटमधले जे काय बारकावे आहेत ह्याची माहिती नाही, अनुभव आहेत पण माहिती नाही, तरी तुम्हाला विचारतात. काय विचारतात? तर चांगलं आलंय म्हणून विचारतात. जर हे चांगलं नसतं तर तुम्हाला हा बी शब्द वापरला असता. केळी का बरं बिघडली, काय कमी पडतंय काय विचारलं असते, असा बी प्रश्न केला असता. म्हणजे आपलीच माणसं आहेत ती, जसं नजरेला दिसतं तसंच आपला कुणीही माणूस बोलत असतो. तर तुम्ही जे हे घेतलेलं मार्गदर्शन आहे ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत हो आहे. आणि हिथनं पुढे आपल्याला कंटिन्यू करायचे. तर आपल्याला हिथनं पुढचं अजून 2 व्हिडिओ पाहिजेत. आपल्याला एक निसवणीच व्हिडिओ काढणार आहे आपण आणि त्यानंतर एक हार्वेस्टिंगचा घेणार आहे. एवढे 2च व्हिडिओ काढायचे. आता 4 आणि आणखी 2 किंवा एखादा वाढू बी शकतो. पण आपल्याला हे काय काढायचे, का काढायचे की तुमचा जो प्रश्न तुम्ही जो उद्भवलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला शेवटचा दिवस गोडच दावायचा आहे की जेणेकरून हा कष्टकरी शेतकरी आहे. आज विषय असा आहे बघा, कुठलाही आपण सहजासहजी जरी कुठल्याही गावाला चाललो तर एखाद्या व्हॉट्सअपला 2 प्रश्न विचारतो, मला ह्या गावाला जायचंय, चांगला रोड कुठला हो? प्रश्न काय विचारतो? चांगला रोड कुठला हो? 2 रोड असतात, एक थोडासा
गचखोलग्याचा खड्ड्याचा असतो आणि एक एकदम नवीन झालेला प्लेन असतो. मग एखादा वाट सुरू आपल्याला असं जरी म्हणला साहेब इकडून जर गेले ना 3 किलोमीटर वाढन, पण रोड चांगला आहे बरं का, आणि असे सरळ जर गेले ना 3 किलोमीटर कमी रोड म्हणजे लांबीला पण खड्डेत बरं का, आपण कुठला रोड शो करणार आहे? चांगला सुपर 3 किलोमीटर लांब आहे पण आपण त्याचा विचार करीत नाही. का करीत नाही? ते खड्ड्यात आपटायला नको. तसं आज आपला शेतकरी ना आज ज्याच्या त्याच्या पद्धतीने शेती करतोय, पण शेती करत असताना प्रॉब्लेम काय आहे की प्लॉट कुठलंही आपण खतं वॉटर सोलेबल काय दिलं की तेवढ्या पुरतं 8-15 दिवस उचललेलं वाटतंय परत जाग्यावर, उचललेलं वाटतंय परत जाग्यावर. म्हणजे हे द्यावा तरी कवर आणि किती बरं ती पाहिजे तसं दिसताना. मग आता मी काय करू हा पडलेला प्रश्न आहे. मग तुम्ही काय केलं, तुमच्या IAS शेड्यूल मध्ये टाकलं तर तुम्ही थोडेसे आता तुमच्या शेड्यूल मध्ये टाकलं म्हणजे खर्च वाढला म्हणजे लांबचा रोड स्वीकारलाय तुम्ही. हो. खर्च वाढला, लांबचा रोड स्वीकारला म्हणजे तुम्हाला खड्ड्यातनं आपटत जायची बारी आली नाही. बरोबर आहे का नाही? मग लांबचा रोड आपल्याला परवडतो. मग आज आपला शेतकरी अशा कंडिशन मध्ये गेलेला आहे की जसं एखाद्या नदीला पूर यावा आणि पलीकड तर जायचंय, पण पूर आलाय आता मी कसं पलीकडे जाऊ, त्याच्यातनं जर उडी टाकून पलीकडे जायचं म्हणलं तर मी वाहून जाईन का ह्याची भीती, म्हणून उडी पण टाकू वाटत नाही. आणि पलीकडे जर जायचं म्हणलं तर कसं जाऊ प्रश्न पडलेला आहे मोठा. मग ह्या वापरावरणीने असा त्याच्यावरती पूल तयार केलेला आहे की त्याच्यावरून आपण सहज ती नदीला पूर कसा आलाय ही पाहत इकडं तिकडे जाऊ शकतो. असा वापरावरणीचा हा एकदम जबरदस्त पूल आहे. ह्या वापरावरणीच्या थोडक्यात रोडनी मार्गदर्शनाने कुठल्याही पिकामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी जर स्वीकारलं की बाबा आपल्याला हे वापरावरणीचं मार्गदर्शन पहिल्यापासून शेवटपर्यंत घ्यायचंय, तर जसं ती पूर आलेल्या नदीवरून सहज पलीकडे जावं असं कुठलंही पिकाचं अपेक्षेपासून सहज जास्त उत्पादन आपला कुठलाही शेतकरी काढू शकतो. हे जी परिस्थिती द्यायचं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काम करतो. तुम्हाला आवडलंय का नाही? आवडली. तर हे व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी मित्रांना एक अगदी हात जोडून कळकळीची विनंती, आमचे जसे तुम्ही व्हिडिओ पाहताय तसे तुमच्या मोबाईल मधले जे काय व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप, इन्स्टा वगैरे तुम्हाला जे काय आवडत असेल तर तुमच्या व्हॉट्सअपवरती हे व्हिडिओ थोडेसे शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका पण शेअर करा. कारण कष्टकरी शेतकरी जर हरत असेल त्याला तुमच्याकडून कुठतरी एखादी लिंक पाहून जर आपला शेतकरी वाचत असेल तर ह्याच्यासारखं आनंदाचं काम दुसरं कुठलंच नाही. तर तुम्ही जसं घडलं तसं सर माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गॅनिक कंपनीकडून, कुर्टीच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन दिले ते आपले समाधान भगत सरांकडून, तुमच्या शेजारी उभं राहिले ते आपले करमाळचे गजानन साळुंके सरांकडून, आणि आमच्या वापरा ऑर्गॅनिक कंपनीकडून आमच्या सगळी क्षेत्रातले सगळे शेतकरी जे काही व्हिडिओ पाहतात आपल्या भारतातले आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले, ह्या सर्वांच्या वतीने तुम्ही जसं घडलं तसं अगदी प्रामाणिकपणे माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वर्षे, तालुका क्रमांक, जिल्हा सोलापूर. बरं आजची तारीख काय आहे बरं सर? अजून 12 आहे. 12/8/2025. 12/8/2025 आजची तारीख आहे. आणि आपण तुम्हाला ह्या प्लॉटसाठी ज्यावेळेस मार्गदर्शन दिलं त्यावेळेस आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती, फोटो पण काढले होते. त्यावेळेस तारीख होती 5 फेब्रुवारी 2025. त्यानंतर आपण दुसरी जी अवस्था काढली त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 12 मार्च 2025 काढली. आणि तिसरी मला वाटतं शूटिंग काहीतरी तुमची 15 एप्रिल 2025 काढली. चौथी शूटिंग भगत सरांनी काढली तुमची 1 जून 2025. पाचवी शूटिंग आम्ही सगळी जण आलतो 12 जुलै 2026 आपली 2025 काढली. आणि आज आपण तुमची 6वी शूटिंग काढतोय थोडक्यात, म्हणजे 6वी अवस्था. तर आजची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आज आपली 6वी अवस्था आहे. आणि आपली ज्यावेळेस थोडक्यात कटिंग होईल किंवा आपला हार्वेस्टिंगला माल येईल त्यावेळेस आपण 7वी अवस्था काढणार आहे. पण आता ही 6व्या अवस्थेला एकसारखी आपल्याला ते लक्ष देते ना. तेवढे साहेब आपण आता आपल्या पोलपाशी, बरोबर का नाही, तर आपण आहे असं आपल्याला बाहेर जायचंय. कारण आपलं लोकेशन आपल्या पाठीमागे पोल होतं तिथपासून आपण आता धावतोय, बरोबर आहे नाही. तर आपण आपल्या लोकेशनला जाऊ. हा म्हणजे आपलं जे आता आपण आतनं का धावितोय की आता वरनं उचलून आपण आज बी धावू, म्हणजे कॅमेरावरती जर उचलला आज बी दिसन, पण आतनं आपण धावतोय की ही आपलं लोकेशन आणि ह्याच लाईनला आपल्याला पुढं 4थ्या झाडापाशी आपण थांबून आपण व्हिडिओ काढला होता. म्हणजे हे आलं 4थं झाड, हे आलं आपलं 4थं झाड. हे आसन किंवा ह्याच्या पुढचं आसन, कारण तुमची पहिले एक झाड गेलेले हे आसन लोकेशनला, हे 4थं झाड, हे तुमचं निस्वन झालेलं हे 4थं झाड. आणि ह्याच्या पुढचं एक झाड आपलं म्हणजे गेलेले. तर ही 4थं झाडापाशी आता आपण थांबलो तर दिसणार नाही,
म्हणून आपण डायरेक्ट आता लोकेशनला येतोय पहिल्या झाडाला. आणि ह्या जे पाठीमाग जर खाली बघितलं तर ही आपली एक पाईपलाईन लोखंडी गेलेली आहे त्या साईडला, आणि ही समोर एक आपला एअरवाला आहे. म्हणजे लोकेशनला आपण जी पूर्वावस्था काढली होती, बरोबर आहे नाही? हो. आणि आता आपण त्याच पूर्वावस्थेला आहे जिथून आपण पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था काढली. फक्त आपण चौथ्या झाडापाशी होतो ती दुसऱ्या झाडापाशी आलो. ही पहिलं झाड आपलं इथलं म्हणजे ही वायरसचं होतं म्हणून ते गेलेलं आहे, हो. आपण काढलेलं आहे. म्हणजे आपण जर बारीक बघितलं तर आपण आहे ह्या पहिल्या लोकेशनला आलो या. आणि आता आपण पाहणार आहे की ह्याच्यात जे काय झालेले ते बदल. आपण थोडक्यात आतमध्ये पण आता आपला प्लॉट पाहतच आलोय, साहेब बी आहेतच दोघं पण. तर आतनं आपण प्लॉट पाहत आलोय की सगळ्यात महत्वाचं आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर निस्वन चालू आहे, हो. बरोबर आहे नाही? हो. तर आता ही निस्वन जी सुरू झालेली आहे ही किती दिवसापूर्वी सुरू झालेली? एक 15 दिवस झालं. 15 दिवसामध्ये. आता टक्केवारीत जर थोडक्यात बोलायचं म्हणलं तर आपली किती टक्के निस्वन झाली आता जाणवते आपल्याला, जे काय असेल ते. पण मी तुम्हाला एक अंदाजपत्रच, आपण काय झाडं मुपून पाहिली नाहीत, हे चाललंय, हे अंदाजपत्र चाललंय. हा नाही, मी म्हणतो 50च्या बी पुढं असेल किंवा महाग असेल, पण मी तुम्हालाच काय विचारतोय की विषय आपण आतनं बघतच आलोय. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण जर असं सहज बघितलं तर लाईनची लाईन निस्वन झालेली. सगळ्यात महत्वाचं काय असतं की निस्वन ही एकसारखी होणं गरजेचं असतं. आणि निस्वन एकसारखे झाल्यानंतर कमीत कमी आपल्याला कमळं मोडताना 300 ते 350, 250 ते 350 अशी तरी कमळं मोडा यावी, अशी निस्वन असावी. कारण आपल्याकडे जर निस्वन अशी झाली की ती निस्वन 2-2.5 महिने घेते आणि कमळं मोडायला गेल्यानंतर 50, 60, 100, 150 कमळं मोडायला येतात. त्यावेळेस तो बॉक्स पॅकिंगला माल घेणारा जो आहे तो म्हणतो तुमचा माल आलाय बरं का काढाय, पण एक 200-250 घड निघत्यान किंवा 100-150 घड निघत्यान. मग माझी गाडी इथं काय 10 टनाची 8 टनाची भरू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला मला पिकअपलाच माल द्यावा लागेल. असं सहजासहज ती बोलतात, आपल्याला बी गप्प बसावं लागत. पण आपलं जर तसं बघितलं तर तुम्ही जसं म्हणताय तसं 15 दिवसात आपली किती टक्के निस्वन तुम्हाला जाणवते या? बरीच आहे तरी. तरी टक्केवारीत अंदाजे आपण तरी 2200 झाड आहे ती, त्यातनं 600 झाडं येईल ती. 2200तली 600 येण झालेली. म्हणजे आपली किती 2200तनं 600 म्हणलं तरी आपली 25-30% आसपास हो. निस्वन आहे. आणि पुढच्या एक 15-20 दिवसात किती टक्के होईल एक असा अंदाजपत्र आहे तुमचं? जास्त होईल, 70च्या आसपास तरी जाईल. 70च्या आसपास जाईल. 1.5 महिन्यात आपली निस्वन थांबन का? नाही थांबत. हा, म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला काय विचारतोय, आपल्याला आपण ज्या वेळेस आता तुमच्या हार्वेस्टिंगला माल येणार आहे, गाडी येणार आहे, बोला पण, ज्यावेळेस हार्वेस्टिंगला माल येणार आहे त्यावेळेस आपण एक व्हिडिओ शेवटचा काढणार आहे. कारण आपल्याला शेवटचा का काढायचा आहे, आपण तेच थोडस हे करा नाही किंवा बोलून घ्या काय. आपण शेवटची अवस्था का घ्यायची आपल्याला, की आपण तुमचं आत पहिल्यापासून ते आतापर्यंत आपण दोघं पण म्हणजे तुम्ही पण आमच्यावर आम्ही पण तुमचा विश्वास ठेवलेला आहे. आणि ह्या विश्वासाचा आपल्याला शेवटचा दिवस गोड लावायचा आहे. कारण तुमचे पण खूप मोठे कष्ट आहेत आणि तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये तुम्ही वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलेले. फक्त आमच्या जीवा नाही, फक्त एक आहे की वापरा बायोनिक ऍड केल्यामुळं तुमचा प्लॉट थांबला नाही, व्हायरसला वगैरे बळी गेला नाही, खाली वर झालं नाही, वय खाल्लं नाही, गच्चा धरला नाही, अशा काही समस्या आहेत का? कारप्याला जास्त बळी गेला नाही, अशा काही समस्या नाहीत. कारप्या आहे आपल्या प्लॉटवर, नाही असा विषय नाही, पण त्याला बळी गेलाय असा विषय नाही. म्हणजे आता आपण सहज तुमच्याच मीटरने बुंदा मापला सहज एका झाडाला किती आला तो बुंदा? 36 इंच. तुमच्या अगदी त्या पत्र्याच्या टेपनी, म्हणजे लोखंडी टेप आपण पत्र्याचा म्हणतो त्याला, बारीक एवढी पट्टी सहज मोपलाय. ते एकदम असं पाहिजे असा धरला नाही, सहज मोपलाय तो. 36 इंच आलाय, म्हणजे 3 फुटाचा बुंदा आलाय. मग मी म्हणतो कुठं आणखी 1-2 इंच कमी असेल, 1-2 इंचांनी जास्त असेल, तो पार्ट वेगळा आहे. पण आता आपण सहजासहजी जर बघितलं, साहेब तुमच्या पाठीमागे ज्या फाण्या पडलेल्या आहेत तर त्या फाण्या किती आहेत बरं? किती फाण्या पडल्यात? 11, 12, 13वी 12वी 13वी तुमचा गोंडा फणी. म्हणजे तुम्हाला जवळपास 10 ते 11 फण्या धरायसारखा गड आहे. इथं तसंच आता कॅमेरे समोर जरी आता हे बघितलं आपण एकदम, आता ह्या तुमच्या पाईपलाईनच्या कडच आहे, ह्याला जर आपण आता किती फाण्या पडल्यात बघितलं तर आपल्याला इथं पण लक्षात येईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12वा आपला अंगठा आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे. ही जी काही फण्या आहेत ह्याच्यामध्ये जी काही केळ आहेत, ह्या केळांना कोर आहे म्हणजे ताकद आहे, आणि दांडा पण जाड आणि लांब आहे. म्हणजे आपण हे मुद्दाम का दावतोय की आपण आतमध्ये पण एक थोडस एक 10 सेकंदाचा व्हिडिओ असेल तो आपण काढून घेतलाय सगळे उभा राहून, आपण फोटो पण काढलेत का आत कशी अवस्था आहे. आपण आपलं लोकेशन तर आहेच. आता तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये आतापर्यंत वापरा बायोनिकचे किती डोस गेले?
5 गेलो असते. 5 आणि आता आपण इथनं पुढे बी तुम्हाला जे काय आहे ते देणार आहे. म्हणजे आपले टोटल डोस किती ते आपण एंडला सांगणार आहे. आतापर्यंत 5 गेलेत. मग मला काय म्हणायचं, तुमच्या बरोबर ही जात कुठली आपली केळीची? जैनची. जैनची. आपल्या बरोबर ज्यांनी काही जैनची केळी लावलेली आहे त्यांचे काय प्लॉट आणि आपला प्लॉट हे ज्यातली एक वेगळी तफावत म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल? येणं चालू नाही. येणं हे आपली येण तर झाली, त्यांची येण नाही चालू झाली. हा. आणि आपला बुंद्यासारखा त्यांच्या बुंद्या साईज आहे का? नाही. झाडाची वाढ वगैरे नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टीत मी म्हणायची गरज नाही. तुम्ही जे बोलताय ना ते नजरेला जे दिसतं ते बोलतं कुणी पण. कारण आता तुम्ही वापराबाहेर इकडे वळण्या पाठीमागचा उद्देश काय आहे? पलीकड साईडला जे तुमचा आता खोडवा आहे तो सुरू होता, तर तुम्हाला तिथं चांगलं जाणवलं की तिथं तुमचं पहिलं चांगलं अवरेज निघालं होतं, त्याच ठिकाणी परत अवरेज तुम्हाला कमी निघली. पाहिजे असं निघाना. म्हणून तुम्ही एक कवडे सरांनी विचार काय केला की माझंच रान मी इथं चांगलं अवरेज काढलं, आता तिथं निघालं नाही तेवढं, म्हणजे जे काय असं ना 18-22 ची तुम्हाला रास बसली आणि माल एक्सपोर्टला गेला नाही तर तो तुम्हाला कशाला द्यावा लागला? कॅरेटला. कॅरेटला. मग कॅरेटचा आणि एक्सपोर्टच्या रेटमध्ये खूप तफावत असते. समजा उदाहरणार्थ आजच्या डेटला 30 रुपये केळीचं मार्केट आहे असं समजलं आपण, तर ज्यावेळेस कॅरेटला माल द्यायची बारी येते त्यावेळेस रेट काय राहतो? 15 रुपये. 15 रुपये. मी म्हणतो 20 बी असेल, समजा एखादा मोठ्या मनाने व्यापारी आपल्याला ती 20 बी देईन, आनंद आहे. पण मी म्हणतो 10 रुपये का होईना आपल्याला किलो महाग तोटा सहन करायचा आहे, किलो महाग. मग ती झाड किती किलो जास्त कमीत कमी? मी म्हणतो एकदम कमीत कमी पकडलं तरी 20 किलोच्या आत कसलं झाड आवरेज देत नाही. 20 गुणुले 10 किती रुपयाचा तोटा झाला? 200 रुपये. मग आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकला फर्स्ट टू एंड फक्त 30 रुपये खर्च येतो एका झाडाला, आणि तुम्ही तोटा किती सहन करताय? 200. एकदम कमीत कमी काढलाय मी 20 किलोचा गड धरलाय. ते येताना मी म्हणतो 35-40चा येऊ द्या. म्हणजे कॅरेटला ज्यावेळेस माल जातो त्यावेळेस आपल्याला झाडा महाग कमीत कमी चालू मार्केटनुसार 200 रुपये 150 रुपये आपल्याला जर सहन करावं लागत, आणि तिथं पर झाडावरती आपल्याला 30-35 रुपये जर खर्च केला, 30 रुपये, पण मी म्हणतो त्याचा बी अजून 5 रुपये एक्स्ट्रा जरी पकडला तरी आपल्याला महाग वळून बघायची गरज पडत नाही. असा आज आपला प्लॉट आहे. म्हणजे कुणालाही असं वाटलं की बाबा वापरा बायोनिकचे आपण व्हिडिओ बघतो, बाबा काय हे थोडस जाहिरातबाजी जरा हुशार दिसते आता, असं मी म्हणतो शंकाच कोणाला असन तर ही आपला रोड आहे कंदरला जाणारा. हिथनं कॉर्नर घेतला की हे जातो वडीसुने केम, आणि हिथनं सरळ गेलं की हा जातो सातवलेला. म्हणजे मला काय म्हणायचंय, आता साहेब बी आपले मला वाटतं दुसऱ्या अवस्थेत का काहीतरी व्हिडिओला होते, तुम्ही बी होते. कोणाला शंकाच आली म्हणजे सगळ्यात महत्वाचा शंका ही 7.5 असती, आणि ही 7.5 आपल्याला आपल्या विचारातून काढून टाकायची असेल तर त्याला नजरेने पाहावं लागतं. कारण शंका आहे ना, शंका आपल्याला घालवायचीच असेल तर आपल्याला आपल्या मनाचे समाधान करण्यासाठी आपल्याला आपल्या नजरेने पाहावं लागतं. त्यावेळेस ते मनातून निघून जातं की हे खरं आहे किंवा खोटं आहे. मग तसं हे आपल्या करमाळा तालुक्यातले काही शेतकरी असतील की बाबा वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरावं वाटतंय, पण काही शंकाच आहेत की मग ह्यांचं मार्गदर्शनचे 4-4, 5-5 डोस घेतलेले प्लॉट कसे दा, तर जर पाहिजे म्हणलं तर ही रोडच्या कडचा डांबरी टच प्लॉट आहे. मी आणखी एकदा लोकेशन सांगतो. कंदरवरून केमला जाताना जो पहिला एक कॉर्नर लागतो, तर तो कॉर्नर इकडं पहिला वडशिवण्याला जातो, इकडं सातवलीला जातो, सरळ गेलं तर ही बी केमला रोड जातो, मधला पहिला कच्चा रोड आहे. आणि असा हा रोड आहे कंदर पासून कमीत कमी 4 किलोमीटरच्या आसपास असेल. 6 किलोमीटर. 6 आहे का? 6 किलोमीटरच्या आसपास. कुणाला शंका असेल तर हा प्लॉट पाहायला या, जेणेकरून विषय काय आहे, साहेबांची ह्या प्लॉटची लागण तारीख आहे 10 जानेवारी साहेब, हो. बरोबर आहे का? माझे जेवढं आठवणीत तुम्ही सांगितलेलं मी ती सांगतोय, त्यात काय नाही. म्हणजे तुमचे प्लॉट मी म्हणतो ह्या प्लॉटला वापरा बायोनिक वापरलंय, काही जणांचे वापरा बायोनिक न वापरता बी ह्याच्यापासून पण चांगले प्लॉट असतील, आपल्याला खूप आनंद आहे. आपले शेतकरी प्रगतीपथावरचा असावं, कुठलंही मार्गदर्शन न घेता स्वतःच्या नॉलेजने असावं, आपल्याला खूप आनंद आहे. पण काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने कष्ट करून खर्च करून वेळ देऊन माझं पीक माझ्या अपेक्षित त्या पिकाची वाढ नाही, वय खातंय, तर मला वाटतं की हा प्लॉट पाहून निर्णय घ्यावा की आपल्याला वापरा बायोनिक चालू करावं का नाही करावं. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? चालू करा. आहे का नाही? आता तुम्ही इथनं किती लांब राहताय? 3 किलोमीटर अंतरावर आहे. बरं, तुमच्याकडे काय केळी वगैरे? सध्या नाही, लावायची. बरं, पण मला काय म्हणायचंय, आता तुम्ही जी ही केळी पाहताय तर तुम्हाला केळी आपण अगदी ह्यांच्या घरापासून कवडे सरांच्या इथपर्यंत चलत आलोय, तुम्हाला काय वाटलं नेमकं? आता आपण आतमध्ये आलोय, आतमध्ये बाहेरून अजिबात फिरलो नाही. येण भरपूर प्रमाणात आहे. हा,
आणि पडव्या बुंदा ही सगळा चांगला आहे आणि प्लॉट फ्रेश आहे सगळ्यात महत्वाचं. बरं प्लॉट जसा फ्रेश आहे तसे मालक बी फ्रेश आहेत. त्यांच्याकडे थोडं झूम करून जर घेतलं तर कसं आहे बरं का, म्हणजे पाहणाऱ्यांना काही वाटन, मला काही मी ते कोणाचा ताजा नाही विचार करीत नाही. विषय सगळ्यात असा आहे की कुठलाही प्लॉट वय खातो, वेळ घेतो आणि त्या शेतकऱ्याला खूप काही खर्च करायला होतो. त्यावेळेस आपला शेतकरी कुठलाही असू दे त्याचा चेहरा पडलेला असतो, सुकलेला असतो. त्याचं कारण एक आहे की त्याच्या मनाला एकच प्रश्न सतत त्रास देत असतो. कोणता माहिती का, की मी कुठं कमी पडलो होतो, की मला एवढं बाहेर जे काही आपण प्लॉट बघतोय त्यांचे एकदम उत्कृष्ट आहेत आणि माझा प्लॉट त्यांच्यासारखा नाही, मी कुठं कमी पडलो होतो ह्याची खंत वाटते आत मनाला आणि त्याचा चेहरा सतत सुकलेला असतो. तो असं सहजासहजी त्याला नाही हसू सुद्धा वाटत, कारण ती वाईट कायच वाटतं, कष्टाला कमी पडत नाही, खर्चाला कमी पडत नाही, मग माझं का तसं येत नाही. हा प्रश्न साहेब कुणालाच विचारायसारखा नाही, सांगायसारखा सुद्धा नाही. पण आमच्या वापराबायोनिकचं एक ब्रीद वाक्य आहे, त्याच्यावरती आमचे सगळे मार्गदर्शक काम करतात. कष्टकरी शेतकऱ्याला वापराबायोनिक हरवून देणार नाही. आणि आज कष्टकरी शेतकरी बऱ्याच जागेवरती, बऱ्याच एरियामध्ये, बऱ्याच पिकामध्ये अपेक्षित उत्पादन घेऊ शकत नाही. त्या ठिकाणी बाहेरून घेतलेलं पैसे इकडून तिकडून व्याजाने असतील, उष्ण असतील, दुकानदारांना विटीस धरून किंवा 2 दिवसाचा 4 दिवसाचा 4 महिन्याचा वायदा करून ते आणलेलं बी असन, खत असन, ते पैसे जात नाही. त्याचं कारण काय आहे, अपेक्षित उत्पादन निघत नाही. शेतकरी आपला कष्ट करायला कमी नाही, खर्च करायला कमी नाही, पण उत्पादन अपेक्षित निघालं नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये निघालं नाही, की आपल्या शेतकऱ्याला फक्त झालेला खर्चच बऱ्याच वेळा बाहेर निघतो, बऱ्याच वेळा तो पण निघत नाही. मग कष्ट करताना तो काय गुन्हेगार आहे का, तो काय चोर आहे का? मग त्याला जर तसं निघालं नाही तर आपला तो शेतकरी कुठलाही बांधव असू द्या, तो अडचणीत येतो आणि परत परत अडचणी वाढत जातात आणि शेती करायला नको वाटते. विषय असा होतो की शेती करताना, शेती आपल्या कुठल्याही शेतकऱ्याला जर शेती करताना कुठल्याही पिकाचं जर शेड्यूल किंवा त्याचा एक ठोकताळा गावला तर उत्पादन चांगलं घेऊन शेतीवरती शेती आपला शेतकरी विकत इतरांची घेतो. पण शेती करताना शेती जर कळली नाही किंवा कोणी समजून सांगितलं नाही किंवा कोणी समजून घेतलं नाही तर शेती विकायची बारी येते. आणि बऱ्याच जणांना ते पण करू वाटत नाही, तर मग वेगवेगळे काहीतरी पर्याय काढून अगदी आत्महत्येपर्यंत आपला शेतकरी जातो. त्याचं मूळ कारण एक आहे की फक्त आपल्या शेतकऱ्याला आपल्याच माणसांनी ज्यांना दिशा भेटलेली आहे त्यांनी दिशा न दिलेल्या कारणाने त्या आपल्या शेतकऱ्याची दशा झाली. आणि तिथंच आपल्या वापराबायोनिकने हात घातलाय की आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. आणि त्याची प्रकृती आपण प्लॉटवरती उभा राहून देतोय, की जेणेकरून आज बरेच जण आपण चौकात असन, नात्यात असन बसल्यावर एकच गप्पा चालतात, काय खरंय, कशावर बी बोलायचं प्रयत्न केला कोणी पण कशावर पण, की काय खरंय, ह्या काय खरंयचं उत्तर आपण प्लॉटवरती उभा राहून देतोय. म्हणजे इथं चौक आहे, आपण इथं बी सगळे जाऊन उभा राहू आणि तिथे एखादा व्हिडिओ काढून जर टाकायचा प्रयत्न केला की वापराबायोनिकचे खूप छान रिझल्ट आहेत, नाही समोरच प्लॉट आहे, तर आपल्याला कुणीही मान्य करणार नाही. पण आपण मान्य करायसाठी जिथं आपलं पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसऱ्या अवस्थेला लोकेशन मध्ये पोल दिसतोय लोखंडी, तिथनं आपण चलत आलोय. 4थी 5व्या अवस्थेत ते दिसत नाही, आपण तिथंच उभा राहिलोय, पण आपण ते लोकेशन दावून हितवर आलोय. कारण का, आज साहेबांनी तारखेचा उल्लेख केलाय की ज्याला वाटतंय की कष्ट करीत असताना मी हरतोय, त्याला आपल्याला परिस्थिती द्यायची. तुमच्यासाठी वापराबायोनिक तुमच्या बांधावरती येऊन खंबीरपणे तुम्हाला तुमच्या खाल्लेल्या कुठल्याही पिकांनी वय त्याच्यातनं बाहेर काढून उत्पादन अपेक्षेपासून जास्त काढून देणारी फ्री टेक्नॉलॉजी आहे. त्याची प्रचिती आपण खरी ह्या कॅमेऱ्याच्या पुढे धावतोय. काय चुकीचं वाटतंय का तुम्हाला? तर कवडे साहेब, तुम्ही आता 5 डोस घेतलेले आहेत, तर केळी क्षेत्रात जे काही शेतकरी जुने असतील, नवीन असतील, तर एक त्यांना तुमचा सल्ला संदेश या 5 डोसला घेऊन इतरांच्या प्लॉटमध्ये, तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल आणि आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटनी कुठल्याही म्हणजे कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना शेतकऱ्याचा तो प्लॉट प्रॉब्लेम मध्ये आल्यावर आपली वापराबायोनिक चालू केली पाहिजे, लागणीपासून चालू केली पाहिजे का निस्वन झाल्यानंतर चालू केली पाहिजे का निस्वन फास्ट व्हावं म्हणून निस्वनीच टायमाला चालू केली पाहिजे, ह्याचा नेमका वापर कुठून चालू केला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? सुरुवातीपासून असेल तर असा प्लॉट येऊ शकते. सुरुवातीपासून असेल तर असा प्लॉट येऊ शकते. तुम्ही हे जाणीवपूर्वक उत्तर दिले, कारण आपण सुरुवातीपासून वापरलंय म्हणून तुम्ही हे बोलू शकताय. असा प्लॉट येऊ शकतोय. ह्याच्यातच एक त्यांचं पाठीमागे अर्थ झालाय की हा प्लॉट जो आहे तो 1 नंबर टॉप क्वालिटीचा आलेला आहे. हा, नाही म्हणायची गरज, खरंच बोललाय तुम्ही, कारण जसं आहे तसं आपण कुणी पण बोलायचा प्रयत्न करतो, त्याचा काहीच विषय नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अगदी माझे हात जोडून विनंती, हे जे काही आपले व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही थोडेसे तुमचे व्हॉट्सअप, फेसबुकला हे स्टेटसला हे जी लिंक, फोटो ठेवत जावा. कारण वापराबायोनिक ही आज मार्केटला आपण म्हणतो ना
शेती क्षेत्रामध्ये चमत्कार दावणार आज काय राहिलं नाही. मार्केटमध्ये आपण काय काय आणून टाकतो, प्लॉट उचलत नाहीत, खतं वगैरे टाकून आपले जमिनी हार्ड आल्या, भरपूर काय प्रॉब्लेम आहेत. त्याच्यावर बोलायला गेलं तर मी तासभर बोलू शकतो, पण मी बी आता त्या काही गोष्टी टाळतो कारण व्हिडिओ मोठे होतात. तर तुम्ही हे एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणलं तर एकामेकाला सहकार्य जर केलं आपण शेतकरी नात्याने तर आपण एकामेकाला वाचू शकतो. हे व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुमच्या व्हॉट्सअपला जेवढे काय ग्रुप आहेत शेतकरी ग्रुप त्या ग्रुपला टाका, जेणेकरून आपण हे व्हिडिओ जेवढे व्हायरल होते तेवढं आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू. कष्टकरी शेतकरी जो हारतोय त्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करू आणि कष्टकरी शेतकरी आपण त्याला जिंकून देताना त्याच्याकडून निघणारा जो अन्न आहे, कुठलं पण पीक असू द्या, वांग असू द्या, टमाटर, कारलं, दोडका, द्राक्षी, केळी, ऊस, कुठलंही असू द्या, ज्यावेळेस वापराबाहेर तिथं पोहोचणार आहे आणि आहे त्या शेड्यूलमध्ये ते त्यांच्या ऍड करून हे मार्गदर्शन वापरणार आहे, त्यावेळेस ते निघणार कुठलंही अन्न, फळं जे काय आहेत हे एकदम उत्कृष्ट क्वालिटीचे आणि टिकवण क्षमतेचे आणि चवदार आणि एकदम केमिकल मुक्त आपल्याला खायला मिळतील. म्हणजे हा पण आपल्याला एक प्लस पॉईंट आहे. आणि हे वापराबाहेर जेवढं आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचन, आपले शेतकरी जे काही पिकवलेलं शुद्ध अन्न आपले सगळे मंडळी खातील, त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे बऱ्यापैकी दवाखाने कमी होतील. आणि जर आपण ह्या गोष्टी इग्नोर करायचा प्रयत्न केला, टाळण्याचा प्रयत्न केला, तर येणारे दिवस आपल्या दवाखान्यात भेटी होतील. ह्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. कारण आता सध्या सगळ्यात जास्त चाललाय तो दवाखाना आणि त्याचं मूळ कारण आहे जमीन आणि जमिनीतनं काढलेलं अन्न. ते कसं आहे ह्याच्यावर पण मी बोलायची गरज नाही. सगळे मंडळी सुज्ञ आहेत, पण विषय असा आहे की सुज्ञ कुठं दल्ल्यात हे दिसत नाहीत आणि ते आपण एकामेकांनी दावायचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही कवडे सर जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, टेंभुर्णीच्या समाधान भगत सरांकडून, करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून, आपल्या शेजारी आलेले तुमच्या गावातले सहकारी जे आहेत त्यांच्याकडून आणि कॅमेरा धरलेल्या आमच्या दत्त महाराजांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडशिने, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं आजची तारीख काय आहे बरं साहेब? 14 आहे. 21/9/2025 आहे. 21/9/2025. तर आपण ह्या प्लॉटची ज्या वेळेस आपण तुमच्याकडे आलो त्यावेळेस पूर्वावस्था, त्याच्यानंतर दुसरी अवस्था, त्याच्यानंतर तिसरी अवस्था, त्यानंतर चौथी अवस्था, त्यानंतर आपण ह्याच्या पाठीमागच्या वेळेस आलतो त्यावेळेस 5वी अवस्था, आज आपण जवळपास 6वी अवस्था काढतोय आणि हार्वेस्टिंगची आपली 7वी अवस्था असेल. आता आपण ही केळी ज्यावेळेस निस्वनला सुरुवात झाली तर एक 80 किंवा 90% निस्वन ही तुमची किती दिवसामध्ये झाली? 1 महिन्यात पूर्ण झाली. 1 महिन्यामध्ये पूर्ण झाली. तर आतापर्यंत तुम्ही ह्या तुमच्या आहे ह्या शेड्यूलमध्ये जे काही दाणेदार वॉटर सोल्युबल आपला प्रत्येक शेतकरी वापरतो त्या तुमच्या आहे ह्या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचे 1 महिन्याच्या अंतराने तुम्ही डोस आतापर्यंत किती सोडलेत? आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे 5व्या अवस्थेला आलतो त्याच्या अगोदर डोस किती सोडले होते त्याचे आपल्याकडे 5व्या अवस्थेत उल्लेख आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 डोस घेतले होते, बरोबर आहे नाही? म्हणजे पहिले 5 आणि आता 2. किती डोस झाले आपले? 7. एक घरात शिल्लक आहे, 6 गेलेत आणि 7वा आपल्याला येणारे एक तुमचे काय शेड्यूलनुसार आम्ही तारखा लिहून दिल्यात त्यानुसार तुम्ही सोडणार आहेत. आता तुम्ही ही 1 महिन्यात निस्वन झाली. आपल्याबरोबर ज्यांनी काही केळी लावली होती त्यांची निस्वन आपल्यासारखी 4-8 दिवसात 2 आपल्या 1 महिन्यात सगळ्यांची कंटिन्यू झाली का जास्त दिवस घेतला वेळ? जास्त वेळ घेतला. जास्त वेळ घेतला. आणि आपल्या जी 2 फिनीच्या मध्ये अंतरी आहे, आपला ह्या केळीचा घड मोठा आहे, वादा लांबडा आहे, असं इतरात आणि आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावली होती ह्यातला एक फरक म्हणलं तुम्हाला काय वाटतंय? आपली म्हणजे फणीतले बी अंतर जास्त आहे, वादीतले बी अंतर जास्त आहे. वादीतलं अंतर जास्त आहे. म्हणजे आता ही तुम्ही तुमच्या आहे शेड्यूलमध्ये ऍड केल्यामुळं तुम्ही आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी जे आपले हे युट्यूब चॅनलला वापराबायोनिकच्या व्हिडिओ पाहत असतात की बाबा केळी चांगल्या पद्धतीने सहजासहजी सोप्या पद्धतीने आणण्यासाठी कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन जर काढायचं म्हणलं तर त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही ही घेतलेला अनुभव काय सांगू शकाल? वापरलेलं चांगलंच आहे, वापरलेलं असा रिझल्ट येतोय. आहे का नाही? नाही म्हणजे आपण हे व्हिडिओज काढण्यापाठीमागचा उद्देश असा आहे कवडे सर की बघा मला काय म्हणायचंय, ह्याच्या अगोदर आता आपण तुमच्या थोड्या खेळीत जाऊन आलोय, बरोबर? विषय असा आहे की ते सुरूच्या केळीला तुम्हाला माहिती की त्याचं ॲव्हरेज काय निघालं, त्याच्यासाठी तुम्ही खर्च किती केला, कष्ट किती केलं. पण ज्यावेळेस आपला शेतकरी केळीतलं एक थोडक्यात निगेटिव्ह पॉईंट कुठला आहे की केळी कुणीही आणू शकतो, केळी आणायचं अवघड नाही. अवघड आहे ती केळी समान आणणं आणि केळीची निस्वन 1 ते 1.5 महिन्यात होणं अवघड, ह्या 2च गोष्टीत. कारण खालीवर केळी झाली आणि निस्वन 1.5 महिन्याच्या पुढे गेली की मग बॉक्स पॅकिंगला काय होतं मी सांगायची गरज नाही, खूप शेतकऱ्यांना अनुभव आहे. आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचा पैसा जास्त केळी क्षेत्रात बनतो कुठं की 1 टाइम आपली 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण निस्वन होणं
आणि 1 ते 1.5 महिन्यात आपल्या पूर्ण प्लॉट कटिंगला येणं, बरोबर आहे का नाही? हो. त्यावेळेस आपल्याला पैसे बनतात. कारण आपला बॉक्स पॅकिंगचा जरी माल असला आणि आपल्याला जर 8-10 टनाच्या आसपास जर माल वन टाइम कटिंगला येत नसला तर बॉक्स पॅकिंगवाली आपला माल घेतात का 1-2 क्विंटल किंवा 5 क्विंटल 4 क्विंटल, ते म्हणतात साहेब आपण तुम्हाला म्हणजे 30 रुपये जरी रेट असला तरी आपण तुम्हाला किती रुपये रेट देऊ, 10 रुपये देऊ म्हणते नाही. सहज म्हणतात ते. मग आपला तो जो रेट आहे कोणता 30 रुपयाचा जो बॉक्स पॅकिंगचा, तो जर आपल्याला 10 किंवा 15 वर येत असतील आणि हे वापरावरणिकचं जसं तुम्ही आता हे अनुभव घेतलेला आहे की आपण हे व्हिडिओ का काढतोय की आज मला काय म्हणायचंय, आज आपण ही पूर्वावस्था आपण जिथनं काढलेली त्याच्या आतमध्ये खूप आतमध्ये आपण, पण आता आहे असंच चलत जाणार आहे आपण कुठं पूर्वावस्थेपर्यंत. आपल्याला हे सगळं सत्य दावायचंय का की आज सत्याला ज्यांनी सातत्याने लावून धरलं, सत्याला ज्यांनी सातत्याने लावून धरलं त्याच्यासाठी हे जे काय आपल्या कष्टाचं प्रत्येक शेतकऱ्याचं फळ दिसणार आहे वापरावरणिकला स्वीकारलेल्या, तर त्याचं केलेलं कष्ट वाया जाणार नाही ह्याची प्रचिती आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. कशासाठी की आपला कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. हे आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्य वापरावरणिकचं की कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हारून देणार नाही. त्याच्यातले तुम्ही ताजी एक का तर तुम्ही कष्टच करताय, तुम्ही कष्टाला कमी नाही, खर्चाला कमी नाही, दाणेदार वॉटर सोलेबल द्यायला पण कमी नाही, फक्त ऍड केलंय ते वापरावरणिक. मग तुम्ही ह्याच्या अगोदर जे त्या साईडला जे आता तुम्ही खोडवा धरलाय तिथं तुम्ही कष्टाला खर्चाला कमी पडला होता का? नाही, पण असा प्लॉट आलता का? नव्हता. म्हणजे हिथं आपल्याला आपण शेतकऱ्या मित्रांना आपल्या एकच दावून द्यायचा प्रयत्न करतोय की ह्या केळीतली जी एक प्रचिती आहे की बाबा केळी आणणं खूप सोपं आहे, पण केळीमध्ये एक निगेटिव्ह पॉईंट कुठले आहेत की बाबा केळीची निसवण जर 1-1.5 महिन्यात नाही झाली, लेट झाली, केळीच्या 2 फणीच्या मध्ये अंतरी नाही पडली, वादा लांबडा नाही पडला, तर आपल्याला त्या केळीने जर वय जास्त घेतलं निसवणीला तर आपला बॉक्स पॅकिंगचा माल जरी बनला वन टाइम 8 ते 10 टन निघत नसेल तर तो कॅरेटला द्यावा लागतो. रेट जरी 30 असला तरी 15-20 तो रेट घ्यावा लागतो. 10-15 रुपयाचा अगदी तोटा शेवटच्या अवस्थेला सहन करावा लागतो. पण कवडे सरांनी जी पहिल्यापासून धाडस केलेला आहे त्या धाडसामुळं हा सगळा माल बॉक्स पॅकिंगला जाणार आहे, ती गाडी येणार आहे, ती माल तुटणार आहे, ह्याचा पण आपल्याकडे एक शेवटच्या अवस्थेचा व्हिडिओ असणार आहे. आज आपण 6व्या अवस्थेचा व्हिडिओ काढतोय 21 सप्टेंबर 2025चा, आणि ह्याच्यानंतर 1-1.5 महिन्यांनी ज्यावेळेस हा माल कटिंगला येणार आहे त्यावेळेस कवडे सर आपल्याला बोलवणारच आहेत. आपण त्यावेळेस पण अशीच एक ह्याकडे त्याकडे आपण थोडंसं चलत रिटर्न एक व्हिडिओ काढणार आहे. आणि जी काय गाडी भरती बॉक्स पॅकिंगला घडाचं वजन किती येते, रेट काय भेटलाय, त्यावेळेस रेट काय होता, ह्यांना काय भेटलाय साहेबांना, हे आपण सगळ्या गोष्टीची प्रचिती देण्याचा प्रयत्न का करणार आहे की जेणेकरून केळीमध्ये नवीन असतील जुने असतील आणि ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने खर्च कष्ट करत असताना आमचं उत्पादन अपेक्षित निघत नाही आणि केळी ज्यावेळेस खालीवर होती, मर होती, बिघडती, वय खाती, त्यावेळेस अनाठाईन खर्च होऊन उत्पादन अपेक्षित निघत नाही, झालेला खर्च निघत नाही, ह्या गोष्टीला आपला जो शेतकरी मित्र हरतोय त्या शेतकरी मित्रांना आपल्याला ही प्रचिती द्यायची त्याची तयारी चालली वापरावरणीच्या माध्यम. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. हो. तर आपण ह्या केळीचं जे काय आहे तर आपण आहे असं आपण एक दावण्याचा प्रयत्न करू. थोडंसं आहे असं आपण पाठीमागं कॅमेरेवाले साहेबांना सांगू की तुम्ही चला आणि आपल्याला ही जे काही प्लॉट आहे ते आपण दावण्याचा प्रयत्न करू. चला थोडंसं आहे असंच मागं बघू आपण काय होतं. म्हणजे ही जी आता थोडक्यात आपण जर सहज बघितलं तर कॅमेरा आहे असा जरी फिरला आणि आहे असं आपण ही आता जसं काय चित्रात जसं काढावं लाईननी असं हे गड दिसत आहे असं तुम्ही मागं चला. आता ह्याच्या फाण्या किती पडल्यात आपण थोडंच बघू. 1 मिनिट. म्हणजे हितल्या बघू कुठल्या बघू आपण किंवा तुमच्या जवळचे एकदम घेऊ म्हणजे तुम्हाला ते कॅमेऱ्यात चांगले दिसतात. हिथं फाण्या किती बघा, हे जे घ्या कशाचे घ्या. आता हिथले मोपतो तिथल्या मोपतो. ही किती 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही 9 फण्या ठेवल्यात. आता ह्याच्यात किती धरल्यात तरी बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे कुठं 9 कुठं 10 कुठं 11 पण तुम्ही धरलेले असतात. हा, तर आपण हे आता थोडंसं आहे असं मागं चला. आपण हे दावतोय का की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही बदल आहेत, जे काय थोडक्यात एका साईडला निसवण झालेली आहे, हे जे बारकावे जर बघितले ह्या 2 फणीच्या मध्ये अंतरी, एका साईडला निसवण, ह्या खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही तुमच्या खर्चामध्ये आहे हे शेड्यूल ऍड केल्यामुळं एकदम सोपंच गेलं पाहिजे. शेती करताना जर शेती तुम्ही अनेक प्रकारचं काय मार्केटमधलं आणून वापरून जर तुम्हाला खर्च होत असेल आणि खर्च होऊन उत्पादन अपेक्षित येतंय का नाही ह्याची शाश्वती वाटत नसन आणि नजरेला दिसत नसन, असं पीक एकदम सोन्यासारखं जर येत नसन तर कुठल्याही शेतकऱ्याला शेती करताना हुंबाडी महागारी फिरती बरं का.
करेक्ट कुठे फिरते. मग मला काय म्हणायचं आज तुम्ही ह्या प्लॉटवर येता ज्या वेळेस येतात तुम्हालाच तुमच्या प्लॉट मधून ह्या असं म्हणजे करमतं का नाही मग आहे का नाही म्हणजे वाटतं का नाही कवर बी इथं जरी थांबलं आता हाय असं कॅमेरा फिरून घ्या बरं का कसं जरी आपण फिरलो आणि किती वेळ जरी प्लॉटवर थांबलो तरी मन आपलं रमत कारण कष्टाचं फळ आपल्याला हे सगळं दिसते आणि हे ज्या वेळेस दिसतं त्याच वेळेस शेतकरी कुठलाही असू द्या पीक कुठलंही असू द्या त्यावेळेस त्याला वाटतं की बाबा मी करतोय त्याचं काहीतरी मला मिळणार आहे आणि जर आपण कष्ट करीत असताना इकडून तिकडून नातेवाईक मित्रमंडळी दुकानदार ह्या सगळ्यांकडून उदाऱ्या पादाऱ्या करून उचकापचका करून उष्ण पासणं सगळे व्यवहार करून ज्यावेळेस शेतीमध्ये आपला कुठलाही शेतकरी खूप काय मोठ्या लेवलला भांडवल लावतो आणि लावून पीक आपल्याला अपेक्षित येते का नाही ह्याची सगळं कष्ट करून खर्च करून परिस्थिती भेटते की बाबा चांगलं आलं त्यावेळेस एक खूप मोठा आनंद असतो आणि ज्यावेळेस हेच सगळं करून आपल्याला यश पाहिजे असं नाही दिसत त्यावेळेस आपला शेतकरी मनातनं हरलेला असतो त्याला वाटतं की मी प्रामाणिकपणे मनापासून कष्ट करून मी माझ्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये हरतोय ह्याला काय कारण आहे तर कारण असं आहे की आपण आपल्या पद्धतीने शेती करत असताना आपण हरतोय का तर टाकलेली कुठल्याही प्रकारची खतं ती उचलली जात नाहीत जमिनीत पडून राहतात आणि त्याची टक्केवारी पाहिजे एवढी जर उचलली गेलेली नाही आणि मग पिकाला जर पाहिजे एवढं त्या अन्न द्रव्याचा पुरवठा झाला नाही तर पीक वय खातं वेळ घेतं आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन देत नाही तिथंच वापरा बायोऑर्गॅनिक काम काय करते तुम्ही टाकलेल्या कुठल्याही प्रकारच्या खतांचं विघटन करणे अपटेक करणे उचलून देणे अधिक कुठल्याही खताची डिफिशियन्सी त्या पिकाला जाणून देत नाही आणि पिकावरची काळोखी कमी होऊन देत नाही त्याची परिस्थिती आपण लावण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे ना आणि जर बघितलं तर कुठल्याही घडावरती स्पॉट वगैरे दिसत नाही स्पॉट नाहीत काय नाहीत चमक आहे कलर कुपटी आहे वाद आहे एकदम असा कोर बाज आहे आणि तिथनच बरं का तुम्ही आहे असा कॅमेरा जर इकडं थोडासा फिरवला ह्या साईडला तर खाली बसून तुम्ही बुंदे दावा कसे म्हणजे खाली बसून हाय असंच खाली बसा आणि हे झाड सगळे ह्या साईडला थोडे थोडे झुकलेत म्हणजे प्रत्येक झाड थोडं थोडं झुकलंय सगळ्यात महत्वाचं हे तर प्लस पॉईंट आणखी कोणते की आपल्या कवडे सरांनी ह्या केळीला जे घड बांधणी असती परत वर गच्च्याला गच्चा बांधणं असतो म्हणजे तो 25-30 हजार रुपये कुठल्याही शेतकऱ्याला खर्च करावाच लागतो कारण घड पडू नयेत झाडं पडू नयेत वारं कावदान आलं तर काय होऊ नये तर साहेबांनी तसं आज जर बारीक अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये ही घड इकडे ओढून बांधला जातो परत ही झाड ह्या झाडाला ही झाड ह्या झाडाला जसं बांधलं जातं त्याची गरज बी असते नाही असा विषय नाही तर हिथं जर बारकाईने जर अभ्यास केला तर हे तुम्ही बांधलं नाही त्याचं कारण काय नाही तुम्ही नाही बांधलं तरी चालायसारखं आहे त्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला ह्याचा विषय असा आहे की हे जे झाडाचे जे खोड आणि बुंदे आहेत हे मजबूत आहेत एकदम त्याला जी काय ह्याचं वजन येणार आहे जी काय येणार आहे आपण दावून बी देऊ तर त्याचं वजन सहन करण्याची जी क्षमता आहे ह्याच्यामध्ये आहे कल्ल ही इकडं नाही असा विषय नाही पण ती आज मजबूत आहे आणि आपण शेवट पण तुम्ही बांधा नका बांधू जसं आहे तसं आपण दावणार आहे जर ह्याला आपण येणाऱ्या दिवसात जर ही घड आपण बांधले नाहीत आणि एकदम व्यवस्थित आले तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ती पण आपल्याला एक आणखी दावून देता येतं की हा पण आपला खर्च वाचतोय म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय झाडं सशक्त करणं गरजेचं आहे आज आपण काय अनेक प्रकारची खतं टाकतोय पण ती खतं टाकत असताना ती खतं उचलली जाणं ही पण खूप गरजेचं आहे बरोबर आहे का नाही कारण ही खतं जर टाकलेली उचलली गेली जमीन जर आपली एकदम ताकदीची बनली आणि कुठल्याही रोगाला आपला प्लॉट जर आता सगळ्यात महत्वाचं केळीमध्ये 2 सध्या प्रॉब्लेम कुठले एक व्हायरस प्लॉट खालीवर होणं आणि निस्वन सुरू झालं की करप्या आपल्यावर बी आलेला आहे मी म्हणत नाही आला पण आपल्यावरचं करप्याचं प्रमाण आणि इतर प्लॉटवरचं करप्याचं प्रमाण ह्याच्यात जर बारकाईने बघितलं आता इथं पोल आहे बरं का साहेब ही लाईटीचा पोल आहे आपण पूर्वावस्थेत घेतलेला आहे ही लाईटीचा पोल आहे आणि ह्या लाईटीच्या पोलच्या पलीकडून 6 झाडांपाशी का 5 झाडापाशी आपण पूर्वावस्था काढली म्हणजे ही लाईटीचा पोल आहे आणि आपण ह्याच लाईनमधून चलतोय म्हणजे आपण ही दावण्याचा प्रयत्न करतोय की आपण आहे ह्या लोकेशनला आता आपण चाललोय आणि हिथली जे काय म्हणजे आपण विषय काय आहे आज कुठतरी चांगल्या 4 घडांपाशी उभं राहणं आणि ते व्हिडिओ काढणं आपण काय करतोय आहे असं बाबा जी काय परिस्थिती आहे ही दावण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे का नाही आता तुम्ही आहे असं जावा पलीकड मागं आता आपण हिथली जी काही पूर्वावस्था आहे हिथली पूर्वावस्था अशी आहे की हिथल्या झाडापासून 5व्या झाडापाशी आपण उभा होतो आणि हिथं
पूर्वावस्थेला ही खाली एक पाईप आहे आणि हिथं एक एअरवाल आहे. आणि ही जी रोड आहे हा कंदर ते केमला जाणारा रोड आहे. आपण म्हणजे आहे असं दावायचं म्हटलं तर. आणि हिथं जी एक व्हायरसनी गेलेलं झाड असेल किंवा जे काय मोडलेलं असेल तर हिथं आपण गेल्या वेळेस ही झाड तर खूप लहान होतं. आपण गेल्या वेळेस 5वी अवस्था काढली होती त्यावेळेस. ही झाड केवढं होतं त्या अवस्थेत दिसतंय. आता ही झाड किती मोठं झालंय, बरोबर आहे की नाही. आणि हिथं एक झाड नव्हतं आणि हिथनं आपण पाठीमागं 5व्या झाडापाशी उभा होतो. आणि आता हिथं जरी ही एकदम आता बघा बांधाच्या कडं झाड कसं असतं सांगायची गरज नाही, तरी पण ही कसं आहे पलीकडचं किती फणी 1 ही 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा अंगठा आहे. 13वा अंगठा आहे आणि 12 चांगल्या फण्या पडल्यात. 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे, 2 फणीच्या मध्ये डिस्टन्स आहे, वादा हिरवागार आहे, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही आहे असं कॅमेरा आपल्या ह्या लोकेशनला थोडक्यात फिरून घ्या. आपण आता गेल्या वेळेस बी जे काय आलतो त्यावेळेस हे कसं होतं, आत्ता कसं आहे, तिकडचं कसं आहे. आणि आहे असं थोडासा कॅमेरा आत पण आणा. आपण आणखी काय जाऊ की आपण आता ज्या 5व्या झाडापाशी उभा होतो हिथली परिस्थिती कसं काय आहे. म्हणजे इथे असं नाही की बाबा आपण ह्याकडं त्याकडं चलत आलोय, बरोबर आहे की नाही. म्हणजे हिथं आता हिथं किती फाने पडल्यात बघा. आपण हे आता आत बी मोपल्यात, हिथे मोप अजून याकडं 1 इकडची 2 3 4 ह्या 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12 अंक. म्हणजे आपण मागाशी जे बोललो की बाबा तुम्ही कमीत कमी 9 धरलेत, जास्तीत जास्त 11 बी असतील. ते 11वा गड इथं गावलाय. सहज मोपलाय आपण. हा त्याला एक वीत लावली तर ती वितीपेक्षा बी जास्त मोठी नाही ही ह्याची जर उंची बघितली तर 8-9 इंच वरच्या केळाची लांबी येईन का नाही याची जास्त. हा हे सहज 8-9 इंच सहज येईन त्याचा वादा लांबडा वरच्या केळाचा जे काय असं. आता आपण ह्या खालच्या केळात किती केळ आहेत बघू आपण मोफून, बरं का एकदम खालचं. आता वरचं आपल्याला आलं मोफ आहे ते बी बघू. 1 म्हणजे ही 2 4 6 8 10 12 14 16 आणि एक 17 म्हणजे खालच्या 17 आणि वरच्यात मोपाय जरा अवघड आहे तरी बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 केळे वरच्या फणीत 20 आणि खाली 17. म्हणजे हा सगळा माल आपल्याला बॉक्स पॅकिंगला जायसारखा आहे. तुम्हाला काय वाटतंय. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण एवढा अगदी प्लॉट अगदी खाली बसून धावतोय, अगदी जसे घडा पल्ले तसं आपण धावतोय, जी लोकेशन आहे ती धावतोय. तुमचं एक काय सल्ला संदेश असेल. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापराबाहेर निघाला पहिल्यापासून वापरलं पाहिजे, निस्वनील वापरलं पाहिजे, केळीनं गच्चा धरल्या वापरलं पाहिजे, एक प्लॉट खालीवर झाल्या वापरलं पाहिजे. ह्याला सुरुवात केव्हापासून केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं. सुरुवातीपासून वापरलं तर असं येऊ शकतं. आहे का नाही. मग सुरुवातीपासून वापरल्यानंतर मग तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ही खर्च एक्स्ट्रा म्हणल्यानंतर थोडासा खर्च वाढतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. यात निघून जात आहे उत्पादन निघत ते निघून जाते. आता कालचा किस्सा आहे माळशिरसचा. आता मी शेतकऱ्यांची नावं नाही घेत, आपले सगळे दाद बी आपलं होट बी आपलं. आपल्याला कोणाचाच आपल्या शेतकरी मित्रांचा अपमान नाही करायचा. आपले शेतकरी विषय असा झाला की त्यांनी आपलं वापरावरणिकचं मार्गदर्शन फर्स्ट एंड वापरलं तुमच्यासारखंच. आणि विषय असा झाला त्यांचा की फर्स्ट एंड मार्गदर्शन वापरलं, अगदी त्यांचा 2600 झाडामध्ये जवळपास 60 टनाचं उत्पादन निघालं. आणि विषय असा झाला, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे बरं का. एखादा म्हणून हे काय बाता मारतात काय शेतकऱ्याला इमोशनल करतात काय, तर कॉल रेकॉर्ड आहे त्यांनी सांगितलेलं. आणि ह्या वर्षी त्यांनी 1 एकरामध्ये जी काही केळी लावली त्याला हे वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरलं नाही का. तर गेल्या वर्षी वापरलं, चांगला प्लॉट आला, पण खूप काय खर्च झाला. ह्या वर्षी आपल्याला फक्त वापराबायोनिक ह्याच्यातनं बाजूला काढायचा आणि आपला खर्च रेग्युलर करायचा. काय होतंय पाहिजे. तर विषय असा झाला की त्यातला माल आता ह्या वर्षी म्हणजे हार्वेस्टिंगला तो प्लॉट आहे, त्यातला फक्त 2.5 टन माल बॉक्स पॅकिंगला गेलाय 25 रुपयाने. बॉक्स पॅकिंगला 2.5 टन माल गेला किती 25 रुपयाने. आणि तेच मला फोन करून सांगतात, साहेब आता ही राहिलेला माल सगळा कॅरेटला द्यावा लागणार, पर्याय नाही, माल चांगला आला नाही. आता मी नवीन प्लॉट जो करतोय तर तुमच्या औषधात ती पावर आहे की आत्ता मला नवीन प्लॉटला पूर्ण डोस मी आजच घेऊन टाकणार आहे. आणि गजानन सरांकडून त्यांनी 1 टाइम 10 डोस घेतले. मला वाटतं किती तारीख होती त्या दिवशी 19 का काय होते, 19 सप्टेंबरला त्यांनी पूर्ण 10 डोस घेऊन टाकलेत. का घेऊन टाकलेत की
ते म्हणले की ज्यावेळेस तुमचं वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरलं त्यावेळेस मला रेट चांगला भेटला, पैसे चांगले झाले, बॉक्स पॅकिंगला गेला, अवरेज चांगलं निघालं. आता तुमचं नाही वापरलं, माझा माल कॅरीडला चाललाय, रेट चांगला असताना माझ्याकडं मला वन टाइम माल त्याची निसवण झाली नाही, माझा तो बॉक्स पॅकिंगला जायसारखा असताना पण त्याचं क्वांटिटीमध्ये निघत नाही म्हणून देता येत नाही, रेट चांगला भेटणार नाही. मग ही अनुभव आता मी घेतलाय, तर आता मला ती घ्यायचा नाही. ज्यावेळेस मी तुमचं वापरलं त्यावेळेस मी थोडंसं अडचणीत आलेलो, मी जाग्यावर आलो आणि तुम्हाला टाळल्यानंतर मी परत अडचणीत आलो. म्हणजे मी काही इमोशनल करत नाही किंवा कोणाला असं म्हणत नाही की आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आपल्या कंपनीचं ब्रीद वाक्य काय, आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. आणि आमचं वापराबायोनिकचं मार्गदर्शन न वापरता बी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं, अगदी आपल्या वापराबायोनिककडून सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा की न वापरता बी तुमचे प्लॉट सुंदर यावेत. पण ज्यांना असं वाटतंय, जसं तुम्ही प्रचिती घेतली त्या प्लॉटला आणि कुठतरी व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही ह्या प्लॉटला पण 7 डोस घेतले आणि त्यांनी तर 10 घेऊन ठेवलेत आता पहिल्या अवस्थेने. हे अनुभव मला काय म्हणायचे, आता तुम्ही काय ना हे फर्स्ट एंड केलं, पैसे पण चांगले झाले आणि पैसे पण चांगले झाले. ज्यांनी आपल्याला थोडक्यात सगळ्याकडून साथ दिली शेवटपर्यंत, त्यांना जर आपण सगळी साथ दिल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे चांगली परिस्थिती होती, पैसे येतात, त्यावेळेस आपण आपल्याला ज्यांनी साथ दिली त्यालाच आपण काढ जर मारली तर त्याची 1-1 वर्षांनी काय काय झालंय ह्याचे अनुभव मी सांगतोय. मी म्हणतो आम्हाला जरी काट मारली तरी तुमचं चांगलंच व्हावं, माझी आणि माझ्या कंपनीची अगदी सदिच्छा सगळ्या शेतकऱ्यांना. पण मी म्हणतो ही सगळं पाहून परत तिचा अनुभव नाही घ्यावा, कारण वाईट दिवस ही कोणासाठी चांगले नाहीत. मी काय म्हणतो, नातेवाईकात असू द्या, मित्रमंडळीत असू द्या, आपण ज्यावेळेस एकामेकाला 5 रुपये, 10 रुपये, 10,000, 5,000, 1,00,000 रुपये उसने मागतो आणि ते आपल्यावर मागायची बारी येते, त्यावेळेस आपल्याला बोल वाटत नाही, पण परिस्थिती असते म्हणून बोलावं लागतं, मला पाहिजेत. मग ते 2 रुपयाने कोण घेतं, 5 रुपयाने कोण घेतं, अगदी टाइम आल्यावर 10 पण कोण घेतं, आणि कोण ज्याच्या त्याच्या व्यवहारानुसार क्रेडिटवर अगदी उसनवारी पण चालतं. पण ही दिवस कधी येतात, आपण केलेल्या कष्टाला यश येत नाही त्यावेळेस. आणि हिथं वापराबायोनिक आज मार्केटला यशस्वी कशी आहे की आपल्याकडं आपण नुसतं दावत नाही, शेवटची अवस्था की वापराबायोनिक वापरलं आणि कसं आलं. आपल्याकडे काय पूर्वावस्था आहे, दुसऱ्या अवस्थेचे फोटो व्हिडिओ आहेत, तिसऱ्या अवस्थेचे फोटो व्हिडिओ आहेत, चौथ्या अवस्थेचे फोटो व्हिडिओ आहेत, 5व्या अवस्थेचे फोटो व्हिडिओ आहेत. आज आपण 6व्या अवस्था फोटो व्हिडिओ काढतोय, बरोबर आहे का नाही? आणि आपण 7वी अवस्था पण शेवटची घेणार आहे. कशासाठी की ज्याला वाटतंय की बाबा माझे 2 रुपये जाऊ द्या, पण मला शेती ही अगदी महाग वळून न पाहणारी करायची. म्हणजे शेती करताना ज्या अडचणी येतात आणि त्या अडचणीतनं शेतीच नको वाटते, त्या अडचणीच्या समस्याचं उत्तर वापराबायोनिकनी व्हिडिओच्या स्वरूपातून काढून ठेवले. म्हणजे असं नाही आपण कसं म्हणतो की समजा नवनाथ ग्रंथ लावला की सुख शांती लागन, सहज म्हणतो ना आपण, गुरुचरित्र वाचलं की सुख शांती लागन, तुमच्या मागं काय असन थोडीशी बला जाईल, तुम्ही एखादं पारायण करा. कुठेही गेल्यानंतर सहजासहजी एक वाक्य बोललं जातं आणि आपली माणसं करतात पण, आपली सगळी भावने काही करतात पण, विषय तो नाही. मग ती केल्यावर जसं बरं वाटतं, तसं ज्यावेळेस वापरावा बायोऑर्गॅनिक वापरलं जातं त्यावेळेस ती केल्यासारखंच आहे. मी असं स्पष्ट म्हणेन, पारायण केल्यावर जसं बरं वाटतं तसं वापराबायोनिक आपल्या कुठल्याही पिकासाठी वापरलं तर जसं पारायण केल्यावर तुम्हाला अगदी तुमच्या मागचं जी काय असेल ती संकट गेली, त्याची वापराबायोनिक वापरलं की तुमच्या पाठीमागचं सगळं जी काय, मला काय म्हणायचं बघा, रोड कुठलाही असू द्या प्लेन, त्याला जर गतिरोधक असला आणि त्या गतिरोधकाला जर पट्ट्या नसल्या तर गाडी अचानक ते गतिरोधक करून गेल्यावर आपटते. तसं आपल्या शेतकरी मित्रांना आपली कुठल्याही शेतीमध्ये किडी असन, अगदी कुठल्याही व्हेजिटेबल मधली पिकं असतील, पीक कुठलंही उत्पादन काढत असताना अचानक आलेलं संकट, मग करप्या असन, आळे असन, कुठं व्हायरस असन, मुळी चोकाप असन, हे काय अचानक आलेल्या संकटांना डायरेक्ट जाऊन दवाखान्यातनं म्हणजे त्या दुकानातनं आणून औषधं सोडावे लागत आहेत, अनेक प्रकारचं काय काय द्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याकडून अनाठाईन जास्त खर्च होतो, त्यावेळेस आपण कुणीच कुणाला काय सांगू शकत नाही. पण वापराबायोनिक तुम्ही आता स्वीकारला तर तुम्ही एका भाषेत म्हणजे एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालेल. आपल्या ह्या प्लॉटवरती करप्यावरचे किती स्प्रे झाले? एकच झालं. एक स्प्रे झालाय. आणि इतरांच्या बागांवर जर पाहिलं तर करप्यावरचे स्प्रे किती झाले असते? अंदाजपत्र 2-3 झालं असतं. सहज झाले असते ना, तरी पण आपल्या बागासारखे आहेत का? नाही असं नाही. मी म्हणतो आपल्यापासून भारी असू दे, आपल्याला आनंद आहे. पण ज्याची त्याला पाहिलं की लक्षात येतं की बाबा आपण कुठे, आणि वापराबायोनिकचे प्लॉट जे काय कंटिन्यू ज्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले ते कुठे, आणि हिथं तुम्ही आता निश्चिंत आहेत, आता तुम्हाला टेन्शन आहे कुठलं, आहे का नाही? तर मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे वापराबायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू वापरलं पाहिजे का 1-2 डोस पहिल्यांदा, 2 डोस मध्ये आणि 2 डोस शेवटला, ह्याचं कसं शेड्यूल कसं वापरलं पाहिजे? पहिल्यापासून वापरलं तर चांगलंच आहे. ही दरसोड केल्यानंतर म्हणजे होते ना, बरोबर आहे का नाही? प्लॉट जागे येत नाही तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. हो.
तर तुम्ही जी काय केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली की जसं घडलं तसं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून, कॅमेरा धरलेल्या दत्ता सचिन मेहरकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.